Yesterday, we started our discussion on essay writing. We saw what essay involves, UPSCचे किंवा MPSC जे काही एक्झामिनर्स असतील त्यांच्या अपेक्षा ना एक्सपेक्टेशन्स काय असतात अँड व्हॉट वी कॅन डू हाऊ टू राईट वेल ऑर फ्रेम फिलॉसॉफिकल एसेज आणि त्यासाठी काय लागतं. लेट अस डिस्कस्ड मोर स्पेसिफिक पॉइंट्स टुडे. फॉर एक्झाम्पल से सोर्सेस. काही प्रमाणात याच्यावर डिस्कशन आपलं काल झालंय ऑलरेडी सोर्सेसवर. बट फॉर युअर इन्फॉर्मेशन आय विल हायलाइट अगेन. सर्वात पहिले आय हॅव स्पोकन अबाउट इट. यू नीड टू रीड books, wide reading. That is the first part. Second, your GS syllabus. हे UPSC असेल किंवा MPSC, it is applicable to both. That your grip on your syllabus should be very strong. There are times while you write not only essay paper, but your GS papers also, it may be possible that you go blank, that you exactly don't understand what exactly is to be written. त्यावेळी जर तुम्हाला तुमचा सिलेबस लक्षात असेल किंवा सिलेबस माहीत असेल प्रत्येक मुद्दा, यू विल गेट डायमेन्शन्स. राइट. इट इज इझी फॉर यू टू बिल्ड डायमेन्शन्स इफ यू नो युअर सिलेबस वेल. नेक्स्ट, करंट अफेअर्स. अगेन, looking at the question papers that are coming now, right? Current affairs are very important. Grip over current affairs is important, and not just grip. म्हणजे माहिती असेल. आय डोंट नो किती लोकांनी इथे मेन्स दिली आहे. बट जनरली व्हॉट आय अज्युम इज पीपल रीड सोर्सेस लाईक PT 365 किंवा जे काही कंपायलेशन्स असतात मार्केटमध्ये अवेलेबल, कंपायलेशन वाचल्या जातात. किंवा खूपच सिन्सिअर असेल तर रोज न्यूजपेपर पण वाचतात. अजून सिन्सिअर असेल तर त्याच्या नोट्स पण काढतात. राईट. माय पॉइंट इज it gives you content only. You are forgiven. It gives you content only. Right? The point is, काल जे आपण लेअर्ड थिंकिंग किंवा अनालिसिसचं चर्चा करत होतो, कुठेतरी आपलं अवांतर वाचन आणि जे करंट अफेअर्समध्ये चाललं आहे ते, प्लस अवांतर वाचनचा अर्थ हा नाही आहे की डायरेक्टली यू रीड ओनली नॉवेल्स. राईट. बट यू शुड रीड some materials which are relevant. जसं आपण काल जॉर्ज ऑरवेलची गोष्ट केली. बट आय वुड गो टू द एक्सटेंट ऑफ लिओ टॉल्स्टॉय ऑल्सो. इवन इफ यू रीड टॉल्स्टॉय, राईट. म्हणजे तुम्ही विचार करा, एअर पोल्युशनवर एसे आहे. यू स्टार्ट विथ द वे ही स्टार्टेड द टेल ऑफ टू सिटीज. त्यातले 2 लाईन जरी उचलल्या ना, द एक्झामिनर विल बी ब्लोन अवे. राईट. गेटिंग द पॉइंट. सो हे जे पॅराडॉक्स त्या स्टार्टिंगमध्येच आहे तो पंच. इवन लिओ टॉल्स्टॉयचं दुसरं अॅना करेनिना टोटली वेगळा विषय आहे त्या पुस्तकाचा. राईट. बट द फर्स्ट 2 लाईन्स ऑफ दॅट बुक माइंड ब्लोईंग. राईट. असं जर तुम्हाला काही वापरायचं असेल आपल्या एसेमध्ये, तर तुमचं अवांतर वाचन हे खूपच ब्रॉड स्पेक्ट्रम आहे. पण टू बी व्हेरी स्पेसिफिक, यू कॅन रीड लाईक आय वुड कोट बुक्स लाईक कार्तिक मुरलीधरन यांचं आता एक पुस्तक पब्लिश झालं होतं. कार्तिक मुरलीधरनचं नाव ऐकलंय का? मग पुस्तकाचं नाव तर ऐकलंच नसेल. राईट. कॅन एनीवन टेल मी व्हॉट बुक? ही प्रेझेंटेड द बुक टू प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया ऑल्सो. ही इज वर्किंग विथ अ व्हेरी बिग ऑर्गनायझेशन, सेजिस. सेजिस हे जर नाव ऐकलं असेल, सेजिस त्यांचंच ऑर्गनायझेशन आहे. अँड हिज बुक इज एक्सेलरेटिंग इंडियाज डेव्हलपमेंट. चांगलं मोठं पुस्तक आहे, 800-900 पानांचं. इट टेक्स लॉट ऑफ एफर्ट टू रीड द बुक. तो जातो खूप, कारण इतकं डेटा हेवी आणि रिसर्च बेस्ड पुस्तक आहे. बट इट इज हायली ॲप्लिकेबल. त्याचं छोटं किंवा एक सोपं व्हर्जन सुरुवात करायची असेल तर इन द सर्व्हिस ऑफ द रिपब्लिक, विजय केळकर आणि अजय शाह. राईट. व्हेरी नाईस बुक. ते खूप डिटेल किंवा रिसर्च ओरिएंटेड असं आत डिटेलमध्ये जात नाही.
but overall they have exactly said many of the things which have already been or which are then elaborated in Karthik Muralidharan's book. Clear? मग प्राईम मिनिस्टर्सच्या बायोग्राफी असतात किंवा हिस्टॉरिकल पर्सनॅलिटीजच्या बायोग्राफीज आहेत, पुस्तकं आहेत. असं थोडं रिलेव्हंट मटेरियल असं मी म्हणतो, की सो युअर spectrum or scope of reading can be very wide depending on your choice also and what you can retain, right? And what type of uh, essay you like to write. हे ज्याला खूपच कंटेंट ओरिएंटेड लिहायचं असतं, ते मग कंटेंट हेवी पुस्तकं वाचू शकतात. तर जर इमॅजिनेशन चांगलं असेल, तर देन इवन रायटर्स लाइक लिओ टॉल्स्टॉय और यू कॅन रीड लिटरेचर अँड देन यू कॅन राईट नॉट एसेस बिलकुल, राईट? मी तुम्हाला क्लिअर सांगतो, म्हणजे ते तो मुद्दा पुढे येणार आहे, पण आय एम हायलाइटिंग इट अगेन. इफ यू आर एबल टू डू जस्टिस टू अन ॲब्स्ट्रॅक्ट टॉपिक, यू विल स्कोर वेल. त्याला चॅलेंजेस नाही. विजडम फाइंड्स ट्रूथ. 90% लोक हातच नाही लावत. 90 काय 95 ते 98% कॅन्डिडेट्स आर नॉट गोइंग टू टच दिस टॉपिक, राईट? इथे पण जो ट्रूथचा टॉपिक होता 2025 या वर्षीच, व्हेरी फ्यू पीपल आर गोइंग टू टच द टॉपिक, राईट? सो जनरली काय होतं, 50% 40 ते 60% लोक एखादा टॉपिकच उचलतात त्या सेक्शन मधला, विच इज रिलेटिव्हली द पाथ ऑफ लिस्ट रेजिस्टन्स, राईट? त्यामुळे इफ यू पिकअप टॉपिक लाईक दिस अँड लाईक विजडम फाइंड्स ट्रूथ, ॲब्स्ट्रॅक्ट, त्यात जर तुम्हाला एक डिसेंट लिहिता आलं टू द पॉइंट, यू विल डायरेक्टली गेट 120 ऑर मोर. म्हणजे किती असतात? 125 आहे ना? सो तुम्हाला म्हणजे दोन्ही मिळून दोन्ही एसेस मिळून 160-170 स्कोर केलेत लोकांनी, राईट? 160 इन एन एसे इज लाईक 50-60चा लीड मिळतो एका पेपरमध्ये, सर, राईट? सो कमिंग बॅक, करंट अफेअर्स. सो जे काही तुम्ही वाचताय ते प्रत्येक गोष्ट करंट अफेअर्सशी रिलेट करणं, करंट अफेअर्समध्ये ती गोष्ट दिसली पाहिजे आणि तुम्ही त्या वाचलेलं आहे तर ते अप्लाय करता आलं पाहिजे, राईट? नेक्स्ट, जे तुम्ही एथिक्ससाठी वाचणार आहे ते थोडं अजून डिटेल करायचं. आपण काल पण बोललो याबद्दल. थिंकर्स, फिलॉसॉफीज, राईट? इव्हन हिस्टॉरिकल अँड मायथॉलॉजिकल क्रॉनिकल्स हे जरी तुम्हाला वाचता आले, त्यामधनं पण खूप गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू हॅव हर्ड द नेम, म्हणजे असेल कदाचित, सेपियन्स हे पुस्तक. हां, हरारी, राईट? सो हरारीचं ते जे पुस्तक आहे, दॅट इज ऑल्सो वन गुड एक्झाम्पल ऑफ ब्रॉड रीडिंग, राईट? बट हाऊ मेनी ऑफ यू नो द नेम ऑफ जेड डायमंड? जेड डायमंड, राईट? हरारी जर तुम्हाला असं वाटतं नाही खूप भारी लिहिलंय, तर हरारीज ग्रेट ग्रँडफादर इज जेड डायमंड. बेसिकली जेड डायमंड हॅज डन द एक्झॅक्ट वर्ड. हरारी इज अ स्टोरी टेलर. ॲक्चुअल काम जे केलं जेड डायमंडने केलं. जेड डायमंड्स बुक गन्स, जर्म्स अँड स्टील, क्लासिक, राईट? क्लासिक बुक, गन्स, जर्म्स अँड स्टील. तर हे असं जर मटेरियल तुमच्याजवळ असेल, तर एसे लिहिणं तुमच्यासाठी खूप सोपं होऊन जातं. सो थिंकर्स, फिलॉसॉफीज, इथिक्स आणि इथिक्सबद्दल क्लॅरिटी वाचून चालत नाही. एथिक्स, राईट? अशा गोष्टी तुम्हाला डायलेमाज हे सगळं तुम्ही वाचलेलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही करंट अफेअर्स वाचताय, पण अगेन रीडिंग न्यूजपेपर्स आणि आय डोंट नो, एक जसं आता आधी होतं, स्टिल डू यू टेक द हिंदू? अजूनही ते तिथेच अडकलेत गाडी, राईट? द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, ओके. सो यू हॅव शिफ्टेड अ बिट टू द राइट ऑफ द सेंटर, राइट? राइट. सो द हिंदू आज मला असं वाटतं टेक्नॉलॉजीमुळं मला असा न्यूजपेपर, एक न्यूजपेपर अँड स्टिकिंग टू दॅट वन नरेटिव्ह, एस्पेशली कन्सिडरिंग हाऊ कॉम्प्रोमाइज्ड आवर मीडिया इज, नॉट अ व्हेरी गुड स्ट्रॅटेजी. रादर तुम्हाला एडिटोरियल्सचे कंपायलेशन्स अवेलेबल आहेत आज. नेटवर येतं सरळ-सरळ. टुडेज एडिटोरियल्स म्हणून आणि सगळे एडिटोरियल कंपायलेशन येतात Telegramच्या चॅनल्सवर वगैरे. सो इफ यू कॅन गेट हँड्स ओव्हर दॅट, इट्स व्हेरी ईझी. आणि त्यातनं तुम्ही बघा की 4-5 थीम्स मेजर असतात. मग त्याला थोडंसं एक्सप्लोर करण्यासाठी तुमच्याजवळ आज जिनी आहे, राइट? येस नो ChatGPT आहे. यू कॅन गेट व्हॉटएव्हर मटेरियल यू वॉन्ट. पण आय नो इट इज व्हेरी रिस्की. व्हॉट आय एम सजेस्टिंग इज रिस्की. व्हाय? बिकॉज मी ऐकलं असेल प्रॉम्प्टची क्वालिटी मॅटर करते. है ना? You train your AI to be a donkey, it will turn out to be a donkey and it will give you donkey material. So it depends on the quality of questions you are asking
the AI राइट प्लॅटफॉर्म. सो बी व्हेरी केअरफुल. पण असं जर वापरता आला ना एआयला, तर खूप सोपं आहे, की तुम्हाला जे 2-4 टॉपिक्स त्या दिवशीचे कळतात की हे एडिटोरियल्स मेन आहेत. मग त्यावरनं जे तुम्ही वाचताय ते तर वाचाच, पण त्याच्यावर अजून लेयर्ड थोडं डेप्थमध्ये जायला एआयचा वापर करता येतो. पण इथे तेच आहे, की जसं इंटरनेटबद्दल होतं, राइट? इट्स अन ओपन फील्ड. यू शुड नो व्हेअर टू ड्रॉ द लाईन एंड व्हेअर टू स्टॉप. अदरवाईज ते कन्व्हर्सेशन सुरू राहतं. राइट? कारण प्रत्येक उत्तर ते शेवटी ते एआय म्हणतं. काहीतरी सांगतो, "डू यू वुड यू अल्सो लाइक मी टू डू धिस?" हां, ते वी गो ऑन. डोंट गेट ब्लोन अवे, राइट? नेक्स्ट नो आता मॅगझिन्स वगैरे असतात, पण फॉर एक्झाम्पल आय कॅन सजेस्ट ते डिपेंड करतं, की तुमचा इंटरेस्ट काय? म्हणजे इफ यू आर इंटू पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक इश्यूज, यू कॅन रीड इकॉनॉमिक ऑन पॉलिटिकल वीकली किंवा त्याचे काही आर्टिकल्स. जॉग्राफिकल डेप्थ किंवा एन्व्हायर्नमेंट बद्दल असेल तर डाउन टू अर्थ किंवा असे काही मॅगझिन्स असतात. सायन्स रिपोर्टर आहे. पण अगेन इश्यू बेस्ड, राइट? असं काही सगळंच वाचत बसायला आणि योजना, कुरुक्षेत्र मला माहीत नाही आता कोणी डू यू रीड योजना? येस, समटाईम्स, राइट? तर ते तसंच आहे शेवटी. आणि हे डोक्यातनं काढा. हे वाचण्यावर नाहीये. कोणीतरी योजना पण वाचतंय बाबा म्हणजे खूपच भारी प्रिपरेशन चाललंय असं नाही. द होल थिंग, राइट? मी सोर्स काय वापरता याच्यावर नाही. द होल थिंग इज व्हॉट हॅपन्स इन युअर माइंड, राइट? द सोर्स ऑफ एव्हरीथिंग इज हिअर. व्हॉट यू डू विथ दॅट कंटेंट इज व्हेरी इम्पोर्टंट. अगेन खूपच बेसिक गोष्ट आहे जी नुसती एस-एला नाही तुमच्या पूर्ण जी-एसच्या प्रिपरेशनला यू-पी-एस-सी असेल, एम-पी-एस-सी असेल, ते लागू पडतं. थिंक अबाउट इट. देअर इज नो परफेक्ट कंटेंट. देअर विल बी नो परफेक्ट टाईम टू अपिअर फॉर द एक्झामिनेशन. Whenever you appear for the examination, you will have a feeling a lot of things are to be done. Right? It is not the best content which will give you best mark. It is very simple. If you play the best with what you have, their chances of selection would be high, but the chances that you will do well is high. So real skill is how to make use of what you have, right? Provided a bare threshold, bare minimum you have. You have worked hard, but it is more your यूज ऑफ दॅट मटेरियल. कारण लिमिटेड मटेरियल मला सांगा, फॉर एक्झाम्पल आपण आता एसे बद्दल बोलतो. तर तुम्हाला माहिती आहे की काही उदाहरणं किंवा केस स्टडीज काही चांगल्या गोष्टी लिहायला पाहिजे एसेमध्ये. त्यामुळे मार्क्स मिळू शकतात. किती केस स्टडी तुम्ही तयार कराल? टॉपिक वाईज जर उचलायला गेलं, राइट? देअर कॅन बी नंबर ऑफ केस स्टडी किंवा इव्हन टॉक अबाउट जी-एस. सोपं समजायला तुम्हाला सोपं जाईल. जी-एसचे 4 पेपर्स आहेत. हाऊ मेनी केस स्टडीज यू नीड टू प्रिपेअर? Not many. So it will be kind of a burden. Because I've studied psychology, I teach critical thinking. I'll tell you very simple. And I come from medicine, right? So I'm telling you very simple language. There is an inverse proportion between content and creativity, content and ability to imagine. There is direct inverse proportion. एवढं जड डोकं तू घेऊन तुम्ही एक्झामिनेशनला जाणार, राईट? लॉट ऑफ तर मगडाप, खूप अभ्यास, रात्र-रात्र जागून सगळं बिलकुल पाठ करून गेलं. You will not be creative. The first instinct that you will have after reading the question paper is trying to recall what you have read because you've read a lot, right? There will be no flexibility, adaptability or agility. Agile हा शब्द वापरतात. हां. Agility in your writing. त्या अप्रोचमध्ये, थिंकिंगमध्ये ते एजिलिटी राहणारच नाही. का बरं? यू आर कंटेंट हेवी. रादर यू शुड बी स्मार्ट इनफ. काय करता येईल? मला सांगा कोणती एक केस स्टडी आता दिल्लीचं एअर पोल्युशन. दिल्लीच्या एअर पोल्युशनला तुम्हाला जे पर्स्पेक्टिव्ह किंवा डायमेन्शन्सचा विचार करायचा आहे, यू कॅन लूक ॲट दॅट प्रॉब्लेम फॉर मल्टिपल डायमेन्शन्स ऑल्सो. तिथे जॉग्राफिकल डायमेन्शन येतो, वेदरचं डायमेन्शन येतं, तिथं पॉलिटी येतं, तिथं गव्हर्नन्स येतं. तिथं पॉवर्टी आणि सोशल जस्टिसचा पण इश्यू येतो. राइट? आज इफ आय हॅव मनी, आय कॅन पुट अ एअर प्युरिफायर. व्हॉट अबाउट द पुअर हू आर फोर्स्ड टू ब्रीथ दॅट एअर? आलं सोशल जस्टिस पण तिथे, पॉवर्टी आलं, राइट? सो वन तिथे इथिक्स पण येतं ना बेसिकली. कॅन ब्रिंग इथिक्स देअर ऑल्सो, राइट? माय पॉइंट इज आयडेंटिफाय
certain major issues like this, where you can play with multiple dimensions. त्या 10 जरी तुमचे इश्यूज तयार झाले ना, पूर्ण परीक्षेसाठी दे आर मोर दॅन सफिशियंट. फक्त एवढंच आहे की त्या पेपरमध्ये तीच गोष्ट परत नाही लिहायची. दॅट इज द ओन्ली थिंग दॅट यू हॅव टू कीप इट. अदरवाईज असं जर आणि जे खूप भारी कुठलं तरी ते कोणी वाचलेलं नाही, तर अशा गोष्टी नाहीयेत. बिकॉज एव्हरीथिंग इज ऑन सोशल मीडिया. सो रादर इफ यू आर कॅपेबल ऑफ अप्लायिंग टू युअर डेली लाईफ, जितकं प्रॉक्सिमल ते एक्झाम्पल असेल, रिअल लाईफ एक्झाम्पल असेल, जे न्यूजपेपरमध्ये सुरू आहे, जे लगेच करंटमध्ये सुरू आहे. दॅट विल टेल द एक्झामिनर युअर एबिलिटी टू अप्लाय, राइट? ॲप्लिकेशन. सो यू विल गेट बेटर मार्क्स. क्लिअर? सो दॅट वॉज अबाउट द सिग्निफिकन्स ऑफ युअर ओन थिंकिंग. नेक्स्ट, पॉडकास्ट, डिबेट्स आजकाल भरपूर चाललाय. पण ते मग त्याचा किती वेळ द्यायचा? लास्टली, use of internet and artificial intelligence agents, I have already told you. And the most important, की आता हे काय चाललंय, चर्चा चालली, राइट? वी आर डिस्कसिंग अ टॉपिक. जेव्हा तुम्ही असा टॉपिक घेता एसेचा, जसं फिलॉसॉफिकल टॉपिक आहे, एखादा कोट असेल, ते खाली जाताना कितीतरी कोट लावले आहेत. गांधी इज एव्हरीवेअर, राइट? सो एक कोट घेतला तुम्ही, यू ट्राय टू क्रिएट युअर ओन इंटरप्रिटेशन. यू रोट युअर ओन. यू आस्क युअर फ्रेंड्स टू राइट देअर इंटरप्रिटेशन, राइट? ते जे ओपन एंडेड ॲब्स्ट्रॅक्ट टॉपिक्स असतात, ते सेम टॉपिक तुम्ही सगळे विचार करा, ब्रेनस्टॉर्म करा, राइट युअर कंटेंट अँड देन डिस्कस. यू विल अंडरस्टँड दॅट पीपल थिंक व्हेरी डिफरंटली. तुम्हाला हे पण कळतं की आपण बरोबर विचार करतोय. क्लिअर? मग काय एक्झाम्पल्स त्यांनी वापरले, काय आपण वापरले, इंट्रो कसा केला. तर जितकं डिस्कशन होईल, तेवढं तुमचं एनरिचमेंट होईल प्रिपरेशनचं. द ओन्ली कंडिशन्स अप्लाय इज या सगळ्यांनी क्वालिटी वर गेली पाहिजे. उलटा पण इफेक्ट होतो. कारण शेवटी डिस्कशन मला माहिती आहे, की प्रिपरेशन करताना सगळे आहे ना, एक ही नैया के नैया में सवार है, तर मग खूप फरक इंटेलेक्चुअली नसतो. समोरच्या त्या डिस्कशनमध्ये समोरचा व्यक्ती व्हॅल्यू ॲड करेल, असं जर असेल तर इट हेल्प्स, राइट? सो वन ऑफ द मोस्ट इम्पोर्टंट स्ट्रॅटेजीज, यू हॅव टू चूज पीपल व्हेरी केअरफुली हू नो अँड हू कॅन ॲड व्हॅल्यू, पर्स्पेक्टिव्ह टू युअर थिंकिंग. अदरवाईज मग ते सगळे ते म्हणतात ना, की काय होतं, ते सगळ्यांचं मीन निघतं शेवटी. राइट? ते सगळ्यांचं ॲव्हरेज निघतं मग शेवटी. इट इज व्हेरी प्रॉब्लेमॅटिक. आपल्याला ॲव्हरेज नाही काढायचं इथे. नेक्स्ट, हाऊ टू स्ट्रक्चर द एसे. तर हे एसे लिहित असताना फॅक्ट असेल किंवा इन्फॉर्मेशन बेस्ड. हाऊ डू यू स्ट्रक्चर इट? नाऊ ऑल ऑफ यू आर अवेअर. आय नो दॅट. आय डोंट हॅव टू टेल यू. देअर हॅज टू बी एन इंट्रो. देअर हॅज टू बी अ बॉडी ऑफ एसे. राइट? व्हेरी सिंपल. द चॅलेंज इज रायटिंग एन इफेक्टिव्ह इंट्रो, कन्क्लुडिंग इट वेल, आणि मग फ्रेमिंग द बॉडी ऑफ द एसे. हे काय पुटअप करायचं, राइट? दॅट इज द चॅलेंज. सर्वात पहिलं स्टेप, फर्स्ट स्टेप इज डिकोडिंग. काल आपण याबद्दल बोललो, की 1 or 2 lines only. You should be able to decode the topic, right? That is the first thing. How can you prepare and start? मी इथिक्सचं प्रिपरेशन करता, तिथे थिंकर्स आहेत, त्यांचे कोट्स आहेत, थिअरीज आहेत. टेक इट अँड ट्राय राइट युअर व्हर्जन ऑफ इट ऑर इंटरप्रिटेशन ऑफ इट इन 2 लाईन्स. अगेन कंपेअर, राइट? आय नो मोस्ट ऑफ यू यूज मोबाईल्स. काय होतं, चूक काय होतं मी सांगतो. जेव्हा एखादा टॉपिक असतो, तो यू-पी-एस-सीने विचारला असेल किंवा नाही, तर ती पुट इट इन Google टू सी व्हॉट, राइट? ठीक है, इसका मतलब ये है. यू हॅव किल्ड युअर ओन थिंकिंग. एक्झामिनेशनमध्ये तेच विचारणार. प्लस आय एम टेलिंग यू अगेन, की काल पण उदाहरण दिलं, की एका क्लासमध्ये ते फॉरेस्टच्या एक्झाम्पलवर आय वॉज डिस्कसिंग. मी जे डिस्कस केलं ना, आय कुड सी द क्वेशन मार्क्स ऑन द फेसेस ऑफ मेनी ऑफ द कॅन्डिडेट्स. मग सगळं डिस्कशन झाल्यानंतर त्यांना मी विचारलं, व्हॉट हॅपन्ड? दे टोल्ड मी दैट नहीं, आप जो बोल रहे हैं वो गलत तो नहीं है, लेकिन हमने कुछ और पढ़ा है, राइट? या टॉपिकचंच इंटरप्रिटेशन आमचं वेगळं आहे. ओके, टेल मी व्हॉट इट इज.
सो दे टोल्ड मी दॅट ऑन ऑल द वेबसाईट्स हे जे UPSC साइट्स आहेत, त्या वेबसाईट्सवर याचं डिस्कशन खूप वेगळं दिलंय टॉपिक. पण तुम्ही इंटरप्रिटच वेगळा केलाय टॉपिक. सो वी आर कन्फ्युज्ड. व्हॉट इस द करेक्ट अप्रोच? तर मी जे बोललो याला कंटेस्ट करा तुम्ही. मग त्यांनी काय दिलं, यू डोंट टेल मी दॅट. राइट? व्हॉटएव्हर आय हॅव टोल्ड यू, डू यू अग्री वेदर दिस इज करेक्ट इंटरप्रिटेशन ऑर नॉट? वी अग्री विथ व्हॉट यू सेड. बट देन हाऊ व्हाय दे गेव लाइक दॅट? वी आर कन्फ्युज्ड. दॅट इज नॉट हा प्रॉब्लेम होतो. जे मीन पिकतं म्हणतोय ना मी, सगळे एकमेकांचे इथं कॉपी करायला बसलेले. राइट? आय एम टेलिंग यू, I don't know. The first time I'm standing here, this institute. But so I cannot comment, and nothing is to be taken out of context. I'm not commenting on any that is happening here, right? Because I don't know what is happening here. I'm telling you, जे पेपर इव्हॅल्युएशन होता आता ऑनलाईन टेस्ट सिरीज किंवा जॉईन करता टेस्ट सिरीज काय होतं? कोण चेक करतो? असं तुम्हाला सांगितलं जातं. इंटरव्ह्यू झालेला कॅन्डिडेट आहे. तुम्हाला सांगितलं जातं. तुम्ही बघितलं का जाऊन? राइट? सो मोस्टली इंटरव्ह्यू अपियर्ड असेल नसेल. इंटरव्ह्यू अपियर्ड म्हणजे काही इंटेलेक्चुअल हे आहे का? राइट? बेसिकली. So they are aspirants only who are in second or third or fourth attempt. So my point is त्या इव्हॅल्युएशनला पण खूप फारसा अर्थ पण नाहीये बेसिक. राइट? सो या सगळ्या याने काय होतं तुमचं थिंकिंग हे डेव्हलपच होत नाही. राइट? आणि मग इंटरप्रिटेशन एकसारखेच होत राहतात. तो काय करणार आहे? तो पण कट कॉपी पेस्टच करणार आहे. मला माहिती आहे मार्केटमध्ये जेवढे मटेरियल मिळतात 365 असेल, इयरचे कंपायलेशन, मंथली कंपायलेशन, दे आर ऑल कट कॉपी पेस्ट. काही नाही. मला सांगा जेव्हा UPSC वॉन्ट्स यू to tell UPSC how you are genuine or different from others. You are hell bent on convincing UPSC you are like everybody else by reading the same material. Yes or no? It's a paradox, right? So जेव्हा तुम्ही तयारी करता, तेव्हा स्वतःच्या थिंकिंगला चालना मिळाली पाहिजे. डोंट किल युअर थिंकिंग. राइट? सो इंटरनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज देअर टू हेल्प युअर व्ह्यू पॉइंट. त्याच व्ह्यू पॉइंट त्यांनीच बनत असेल तर मग बेस्ट, राइट? नेक्स्ट, हाऊ टू सिलेक्ट टॉपिक. लेट अस स्टार्ट फ्रॉम फर्स्ट. हाऊ टू सिलेक्ट टॉपिक. यू गो टू द एक्झामिनेशन हॉल. क्वेश्चन पेपर तुमच्या समोर आला. राइट? क्वेश्चन पेपर वाचल्यानंतर तुम्हाला दोन्ही सेक्शन्सचे टॉपिक पहिले सिलेक्ट करायचे, की व्हॉट यू आर गोइंग टू राईट. कारण याच्यानंतर तुम्हाला हे डिसाईड करायचं मग पहिले कोणता लिहायचा. बिकॉज यू कॅन चूज एनी वन सेक्शन अर्ली फर्स्ट, राईट? सो हाऊ टू सिलेक्ट द टॉपिक. आता याच्यात सर्वात मोठा डायलेमा आधी होता, की कंटेंट बेस्ड घ्यायचं की एनालिटिकल, की हे ॲब्स्ट्रॅक्ट घ्यायचं, फिलॉसॉफिकल. आता प्रॉब्लेम आहे UPSCने ती चॉईसेस काढून टाकली. यू हॅव टू चूज फिलॉसॉफिकल, राईट? मोर ऑर लेस. बट इफ देर आर टॉपिक्स, आता MPSC अपियर करणारे पण कॅन्डिडेट्स इथे आहेत आणि सुरुवातीला आय एम व्हेरी शुअर MPSC विल नॉट गिव्ह यू 8 टॉपिक्स विच आर ऑल फिलॉसॉफिकल. इज गोइंग टू गिव्ह यू सिंपल टॉपिक्स ऑल्सो, विच आर कंटेंट बेस्ड सुरुवातीला, मोस्ट प्रोबब्ली. राइट? Because they want to, the first time they are trying something, they don't want more opposition. They may give you topics which are simple, one or two topics in each section which may be philosophical. My point is, if there is a balance between content and uh, imagination, it is always great. Unless you are very comfortable with totally imaginative topic or abstract topic. मी पहिलेच क्लिअर सांगतो, जर टॉपिक तुम्ही पूर्ण ॲब्स्ट्रॅक्ट उचलला, त्याला जर जस्टिस नीट लिहिलं, नथिंग लाइक, यू विल गेट व्हेरी हाय मार्क. राइट? बट आय अंडरस्टँड दॅट इट इज नॉट एव्हरीबडीज कप ऑफ टी. प्रत्येकाला ते नाही जमत. है ना? इमॅजिनेटिव्ह किंवा ॲब्स्ट्रॅक्ट एसेस अटेम्प्ट करणं आणि नीट 1000 शब्द लिहिणं, त्यांना जमेल असं नाहीये. सो पण पूर्ण इन्फॉर्मेशन बेस्ड टॉपिक घेऊ नका. I would strongly say that. You have to have some amount of abstract or some amount of imagination. You have to put in the topic. थोडा चॅलेंजिंग टॉपिक, मी प्युअर कंटेंट बेस्ड टॉपिक घेतला अबाउट इट, मोस्ट पीपल आर गोइंग टू अटेम्प्ट दॅट ओनली. राईट? त्याच्यात स्वतःला डिफरन्शिएट करणं खूप कठीण होऊन जातं.
तेव्हा सगळेच आणि त्यातल्या त्यात प्रॉब्लेम काय होतो मला सगळेच जण म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ द टॉपिक इज ऑन एन्व्हायर्नमेंट, राइट? एंड एव्हरी डॅम पर्सन इज रायटिंग द एसे लाइक दिस ओन्ली सुरुवातीलाच. एनफ फॉर आवर महात्मा गांधी, पूर्ण अर्थ एक्झाम. त्याचे मार्क मिळणार. एव्हरीबडी इज गोइंग टू गिव्ह दोज घिसापिटा एक्झाम्पल्स, राइट? सेकंड, जे मी म्हटलं की पाथ ऑफ लीस्ट काय होतं तिथे अँक्झायटी असते. तिथे पटकन ती हिंमत पण होत नाही, की ॲब्स्ट्रॅक्ट टॉपिक कान्ट थिंक थ्रू मेनी टाइम्स. सो द पाथ ऑफ लीस्ट रेझिस्टन्सेस जो सर्वात सोपा वाटतो, ओळखीचा वाटतो, जे वाचलेलं आहे, त्याच्यावर जर एसे वाचायला गेला, तर यू आर लाइक कम ऑन ये मेरा वाला आ गया, राइट? फॉर एक्झाम्पल आय कम फ्रॉम मेडिकल बॅकग्राऊंड. ते जर आलं की हेल्थ, है ना, हेल्थवर टॉपिक आला, आय वुड जंप ऑन टू इट इन्स्टिंक्टिव्हली, राइट? सो हे जे होतं ना, याला थोडंसं होल्ड करायचं, राइट? होल्ड करायचं आणि रीड ऑल द टॉपिक्स प्रॉपरली, राइट? ऑल्वेज द पाथ ऑफ लीस्ट रेझिस्टन्स मे नॉट बी द करेक्ट. म्हणजे असं तुमच्यात कॅपॅबिलिटी होती चांगला टॉपिक चॅलेंजिंग लिहायची, पण जस्ट बिकॉज यू फाउंड समथिंग व्हेरी ईझी यू वेंट विथ इट. असं नको व्हायला. नेक्स्ट, UPSC says it is unbiased. They have given the topics. So ideal world, in the ideal world, no matter what topic you choose, you should be judged on the content, impartial. You look at the topics chosen by the people who have scored very high. They are always philosophical. So you can take it for granted, straightforward. You choose topic which is very simple, content based, information based. The probability of scoring very high, that is gone. It is like your optional, right? It is like your optional. You choose a very safe optional. You remain in the safe zone only, right? You will not get very low marks, but very high marks are also ruled out. You take an optional which is very applied. हे जॉग्राफी, CSIR, हिस्ट्री सोडून तुम्ही जर सायकॉलॉजी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, सोशिओलॉजी, अँथ्रो असे जर अँथ्रोमध्ये येतो कुठेतरी, राइट? मी हे टॉपिक इकडचे चूज केले, तर ते रिस्क खूप जास्त आहे. सायकॉलॉजी म्हणा किंवा दुसरे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन नाही पबाड खूप लोकं आता घेतात. का बरं? व्हेरी ॲब्स्ट्रॅक्ट, राइट? यू डोंट नो स्कोर किती होईल. त्यात स्कोर खूप पण होऊ शकतो, खूप खाली पण येऊ शकतो. दॅट इज अ रिस्क. सिमिलरली टॉपिक्सबद्दल तसंच आहे. इम्पॅक्ट उचलला आणि जर गेलं तर संपलंच मग. गेटिंग द पॉइंट? सो चूज व्हेरी केअरफुली. जो चॅलेंजिंग आहे, तुम्ही जे 2 चूज केले, त्यामध्ये जो चॅलेंजिंग आहे तो पहिले घ्या. ईझियर वन कॅन बी कंप्लीट कारण सेकंड एसेला खूप प्रेशर असतं, तुम्ही थकलेले असता. तो तेव्हा जर चॅलेंजिंग घेतला, तर मग तो 100% खाली जातो परफॉर्मन्स. आणि तुम्ही एसेच्या पेपरमध्ये जी-एस सारखं नाही करू शकत. त्यांनी पेपर आन्सर शीट ओढेपर्यंत काहीतरी यू आर रायटिंग. इट हॅज टू बी कंप्लीटेड नाईसली. राइट? त्याला एक कंप्लीशन पाहिजे, क्लोजर पाहिजे, छान क्लुजन झालेलं पाहिजे. ते करण्यासाठी सेकंड एसे इनव्हेरिएबली यू टेंड टू राइट शॉर्टर दॅन द फर्स्ट एसे. So it should be easier one so that you can complete the entire essay in less time, right? So first essay can be a bit challenging आणि फर्स्ट essay असताना फर्स्ट असल्यामुळे तो अ, थोडा जास्त वेळ पण लागतो स्ट्रक्चर करायला आणि लिहायला. नेक्स्ट, अगेन हाऊ डू वी डिफाईन कंटेंट? कोणताही एसे लिहायचा असेल, तर आपण म्हणतो की 1000 शब्द जर लिहायचे, तर यू नीड कंटेंट, बरोबर? बट I would want to tell you strong, it is not content that you need. It is the quality of arguments ज्याच्यावर तुम्हाला मार्क्स मिळतात. तुम्हाला कंटेंटवर मार्क नाही मिळत. है ना? म्हणून हे जे अप्रोच वापरतात ना किंवा सांगितलं जातं, नाही, नाही पेस्टल, राइट? पॉलिटिकल, सोशल, इकॉनॉमिक. आय विल गिव्ह यू एन एक्झाम्पल. आपण जर अर्बनायझेशनवर आता हा एसेचा टॉपिक म्हणून नाही, पण मी सोपं उदाहरण देण्यासाठी तुम्हाला म्हणतोय, की अर्बनायझेशन, द फ्युचर ऑफ अर्बनायझेशन इन इंडिया. असा जर टॉपिक दिला मी तुम्हाला. इट्स इट्स जस्ट अन एक्झाम्पल. फ्युचर ऑफ अर्बनायझेशन इन इंडिया. और व्हाय इट और आय एम रिफ्रेमिंग इट अगेन. व्हाय इट इज नेसेसरी फॉर अस टू फोकस ऑन आवर सिटीज, राइट? As a country, we have been focusing on rural India for very long period of time.
अर्बनायझेशन हा खूप लेटेस्ट आता काही 1-2 डेकेड्समध्ये आपण फोकस करायला सुरुवात केली. ते पण इनएडिक्वेट. सो इफ द आर्ग्युमेंट इज वी नीड टू फोकस ऑन आवर सिटीज. वी रिअली वांट टू बी डेव्हलप्ड. भारत 2070 त्याला पाहिजे असेल तर असं जर मी आर्ग्युमेंट ठेवलं, तर व्हॉट आर द डायमेन्शन्स दॅट यू कॅन गिव्ह? कॉम्प्रिहेन्सिव्ह. जस्ट टेक दिस एक्सरसाइज. कम ऑन. टेक 1 or 2 मिनिट्स अँड राइट डाउन की काय डायमेन्शन्स तुम्ही याला देऊ शकता. पण विचार केला ना मल्टी डायमेन्शनल कॉम्प्रिहेन्सिव्ह लिहायचं. काय डायमेन्शन्स तुम्ही या टॉपिकला देऊ शकता? मला इंट्रोचा विचार नाही करायचा आहे, कन्क्लुजनचा विचार नाही करायचा आहे. जस्ट हॅव टू टेल मी व्हॉट डिफरंट डायमेन्शन्स कॅन यू गिव्ह? राइट फास्ट. येस. मग व्हॉट एव्हर यू हॅव रिटन. आपल्याला इथे काही इव्हॅल्युएट करायचं नाही. आपल्याला फक्त चर्चेसाठी काही मुद्दे पाहिजे. येस. पटापट सांगायचं. मुद्दा हा आणि एक लाईन काय एन्व्हायर्नमेंटल अँगल म्हणजे काय? एअर पोल्युशन. स्लम्स आहेत. ओके. नेक्स्ट. डिझास्टर कारण अर्बन फ्लडिंग इज अ मेजर प्रॉब्लेम. सो डिझास्टर मॅनेजमेंट. नेक्स्ट. प्लॅनिंग चांगलं पाहिजे सिटी. ट्रॅफिक इश्यूज अँड ऑल. नेक्स्ट. अर्बन हीट आयलँड, पोल्युशन डोम. ओके. अजून? रुरल टू अर्बन डिजिटल डिवाइड. ओके. ठीक आहे. अजून? त्याच्यात काही ॲड करता येईल का मग? इक्विटेबल ग्रोथ ऑफ द सिटी. हे खूपच मोठे शब्द आहे. राइट? खूप मोठे शब्द आहे. हे साठी चांगलं आहे की आय एम टीचिंग व्हेरी ॲब्स्ट्रॅक्ट टॉपिक लाइक एसे. इफ आय वाज टीचिंग व्हेरी स्पेसिफिक टॉपिक देन सच आन्सर्स आय वुड रिजेक्ट ऑन द फेस ऑफ इट. काय असतं ना, ज्यांना
इट इज आय एम नॉट टॉकिंग अबाउट यू, राइट? बट आय एम टेलिंग यू, की जेव्हा तुम्हाला उत्तर क्लिअर माहीत नसतं ना, तेव्हा तुम्ही काय सांगता एक्झामिनरला? सस्टेनेबल डेव्हलपमेंट, करप्शन, मोठ्या गोष्टी सगळ्या. काही अर्थ नाही सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सगळ्यांचं उत्तर एकच आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. व्हेरी स्पेसिफिक. येस मॅडम. सांगा काहीतरी. नाही. येस. ओके. सो एक इव्होल्यूशनरी पर्स्पेक्टिव्ह. ओके. नेक्स्ट. सेम पॉइंट्स. राइट. ओके. सो थोडं टेक्नॉलॉजीचं हे घेऊन थोडं स्पेक्युलेटिव्ह म्हणतो आपण पुढचं. ओके. येस सर. ओके. अजून काही? ओके. ठीक आहे. अजून काही? येस. हं. येस. ओके. ओके. सो सिटी जर बनवायची असेल तर सिटिझन नीट झाले पाहिजे. नेक्स्ट अजून? हां? ग्रीन? अच्छा ते ओके. ग्रीन सिटीज असं. अजून? एनी ॲडिशनल पॉइंट्स? ओके. सो सिटीज ॲज अ मार्केट फॉर एग्रीकल्चरल प्रॉडक्ट. ओके. मायग्रेशन. मायग्रेशनचा इश्यू, गेटेड कम्युनिटीजचा इश्यू. बरोबर? हे सगळं. अजून? ऑइल? अर्बनायझेशनमध्ये. का बरं? हां, बरोबर. ओके. सो मेंटल हेल्थ ॲस्पेक्ट किंवा भरपूर कमी होईल. माय पॉइंट इज व्हॉट all these most of these points suggest. What have we done? Topic was we need to focus on our cities which are to develop or become a developed country. मग सिटीजवर फोकस करायचा याचं अझम्पशन काय? जर टॉपिक आपण एक्सेप्ट केला की वी नीड टू फोकस ऑन आवर सिटीज इफ यू वांट टू बिकम अ डेव्हलप्ड कंट्री. व्हॉट इज द अझम्पशन? अझम्पशन इज वी आर नॉट फोकसिंग, राइट? और वी हैव नॉट फोकस्ड इन द पास्ट. तो पहिला मुद्दा येतो इव्होल्युशनरी आर्ग्युमेंट. How cities came about and why we have neglected our cities for long, राइट? आणि त्याचे मग प्रॉब्लेम्स. वन. दुसरं कोणीतरी बोललं की सिटिझन्स बद्दल पण बोलला आणि अजून एक काहीतरी मुद्दा होता. आय डोंट नो हू सेड बट त्याचा एक हिंट म्हणजे हिंट सारखं मला वाटलं त्या डिरेक्शनला, की व्हेन यू टॉक अबाउट सिटीज, थिंक अबाउट इट. द आयडिया ऑफ गव्हर्नन्स, डेमोक्रेसी इज व्हेरी डीपली रूटेड इन अ सिटी. बेसिकली जे डेमोक्रेसी आपण एथेन्स म्हणतो किंवा रोम म्हणतो, इट केम फ्रॉम अ अर्बन सेंटर, राइट? आज ही डेमोक्रेसी सिटीच्या लेव्हलला पूर्णपणे दिसत नाही. यू लाइक इट और नॉट, our cities are governed in a way that it cannot develop. I know it is a very big statement to make, but it is very responsibly I'm making this. Our cities are structured. आपलं सिस्टम असं बनवलं गेलंय, की आपल्या सिटी डेव्हलप नाही करू शकत. अगेन, if you really want to hear it from a horse's mouth, listen to the interview of Lee Kuan Yew. त्यांनी सिंगापूर बनवलं. राइट? ते भारतात आले असताना त्यांना हा प्रश्न जर्नलिस्टनी विचारला होता किंवा जे काही होस्ट होते त्यांनी विचारला, की त्यावेळी मनमोहन सिंग यांनी पार्लमेंटच्या फ्लोअरवर एक खूप मोठं स्टेटमेंट केलं होतं, की "हम मुंबई को शंघाई बनाएंगे."
काही गेलो कुणीकडे आता, राइट? मुंबई तिथंच आहे अजून. द डिफरन्स इन द लेव्हल ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर इज स्टॅजरिंग. व्हॉट चायनीज हॅव डन अँड व्हॉट वी हॅव डन. म्हणजे इतक्या 75 वर्ष, 80 वर्ष आपले झालेत इंडिपेंडन्सचे. आपण फक्त हार्बर लाईन ॲड केली. मुंबईमध्ये सेंट्रल आणि वेस्टर्न लाईन ही ब्रिटिशांनी टाकलेली होती. आपण फक्त हार्बर लाईन टाकली. राइट? ते मेट्रो आणि ते ते पण अजून नॉट फुल प्रूफ. राइट? लूक ॲट व्हॉट शंघाई हॅज डन. टू सी द इन्फ्रा इन शंघाई, इट इज माइंड बॉगलिंग. माइंड बॉगलिंग इन्फ्रा. शंघाई, बीजिंग त्यांनी जे केलंय, शेन्झेन, कॅन्टॉन, राइट? द वे दे हॅव डेव्हलप्ड इज अनकम्पॅरेबल. सो हा डिफरन्स काय आहे? व्हाय हॅव वी निग्लेक्टेड? मग हे जे आपलं सिस्टम आहे ना, वन यू सेड दॅट तुमचं कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला अलाउच करत नाही सिटी डेव्हलप, राइट? So I know it is not something that you can write directly, but understand the concept that our cities are sandwiched in a way, central and state governments both control it. आपल्या महापौराला काही पॉवर नाही, राइट? इथे पॉवरफुल कोण आहे? कमिशनर. कमिशनरला कोण अपॉइंट करतं? स्टेट गव्हर्नमेंट, राइट? स्टेट गव्हर्नमेंट. स्कीम्स कोण इम्प्लिमेंट करतं? सेंट्रल गव्हर्नमेंट. टॅक्स कोण कलेक्ट करतं? लोकल लेव्हलला. टॅक्सचा पैसा जातो कुठे? सेंट्रल आणि स्टेटला, राइट? पॉलिटिशियन्स कोण आहे? लोकल. पालकमंत्री कोणता? स्टेटचा. तर जाळं टाकलंय आपण, की याच्यात कोणालाच अकाउंटेबिलिटी नाही. राइट? तुम्ही स्वतः विचार करा. प्रधानमंत्री, आता तुम्ही कॉन्स्टिट्यूशन शिकले, 3 लिस्ट आहे. मला सांगा, कन्स्ट्रक्टिंग विलेज रोड और अ सिटी, इंटरनल रोड ऑफ द सिटी और टॉयलेट्स इज द जॉब ऑफ व्हॉट? लोकल गव्हर्नमेंट. आपल्या इथं कोण बनवतं? पी-एम-ओ. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि प्रधानमंत्री स्वच्छ भारत अभियानमध्ये टॉयलेट पण बनवले पी-एम-ओच्या अंडर, राइट? माय पॉइंट इज, you ask questions to the local, they are going to tell की नाही सर, राइट? ब्युरोक्रॅटला विचारलं तर म्हणतो, "तो तो स्टेट का अपॉइंट आहे, वो ही इज नॉट गोइंग टू लिसन टू यू. कमिंग फ्रॉम द स्टेट. हिज जॉब इज टू प्रोटेक्ट दॅट इंटरेस्ट हू अपॉइंटेड हिम." राइट? अँड वी प्राउड अवरसेल्व्हज. हे ऑल इंडिया सर्व्हिस जे आपण म्हणतो, ते ती जर डेव्हलप करायचं, यू हॅव टू कीप द फायनान्सेस ऑल्सो देअर, गिव्ह अथॉरिटी लोकल, राइट? शंघाईचं जे मॉडेल आहे ना, ते ली क्वान यू स्पीक्स अबाउट इट, दॅट शंघाई डज नॉट शेअर इट्स रिसोर्सेस विथ द स्टेट इन विच इट लाईज. शंघाई स्टेटच्या कंट्रोलमध्येच नाहीये. शंघाईचा जो काही एक पर्सेंटेज आहे, काही पर्सेंटेज ते डायरेक्टली सेंट्रलला जातात, बीजिंगला जातात. देयर इज नोबडी इन बिटवीन. शंघाई कंट्रोल्स इटसेल्फ. नो, अनलेस यू डू दॅट, लंडनचा मेयर लंडनचा मेयर. मग प्राईम मिनिस्टर जरी आला ब्रिटनचा, तर तो मानत नाही. न्यूयॉर्कचा मेयर इज न्यूयॉर्कचा मेयर. तिथं यूएस प्रेसिडेंट जरी आला, तरी याची अथॉरिटी कमी होत नाही. दॅट टाइप ऑफ अकाउंटेबिलिटी वी नीड इन अ सिटी. तरच ते डेव्हलप होतं. राइट? रिसोर्सेस कुठून येतील सिटीला डेव्हलप करायला? मी ते सोप्या भाषेत, तुम्ही मुंबईचा पैसा घेऊन मराठवाडा, विदर्भ सगळीकडे वाटणार आहे, तर मुंबई इज नॉट गोइंग टू डेव्हलप. इट इज नॉट पॉसिबल. हे दिस साउंड्स एलिटिस्ट अँड अगेन्स्ट इक्वालिटी, सोशल जस्टिस या कन्सेप्ट. पण यू हॅव टू अग्री, विदाउट पुटिंग मुंबईज मनी बॅक इंटू मुंबई, यू कान्ट डेव्हलप मुंबई. इट इज व्हेरी सिंपल, राइट? आणि तेव्हाच ती अकाउंटेबिलिटी येणार. करेक्ट? सो दॅट सिम्प्लिफिकेशन ऑफ, सो हे फायनान्शियल एक ॲस्पेक्ट झालं. माय पॉइंट इज, याला मल्टिपल डायमेन्शन्स. तुम्ही काय केलं? मोस्ट आन्सर्स दॅट केम हिअर, यू जस्ट स्पोक अबाउट द प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन सिटीज. है ना? तुम्ही एअर पोल्युशन, मोस्ट पीपल आर गोइंग, डिड आय आस्क यू ऑन प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन सिटीज? दिस इज द डिफरन्स बिटवीन कॉन्टेंट अँड आर्ग्युमेंट. कॉन्टेंट यू ऑल गेव, बट इट वॉज नॉट रिलेव्हंट. इट वॉज टँजेन्शियल असं मी म्हणेल. इर्रिलेव्हंट पण नाही पूर्ण, बट इट वॉज टँजेन्शियल. इट वॉज नॉट द फोकस पॉइंट. तुम्ही काय सांगितलं? हे प्रॉब्लेम्स आहेत. जास्तीत जास्त तुम्ही काय सांगू शकले, की नाही, ते फॉर एक्झाम्पल टेक्नॉलॉजी विल प्ले अ व्हेरी इम्पोर्टंट रोल इन फ्युचर सिटी. बट जर विकसित भारत बनवायचा असेल, तर सिटीवर फोकस करणं आवश्यक आहे. इथे काय महत्वाचं आहे? सिटी ॲज अन इंजिन ऑफ ग्रोथ, सिटी ॲज अ लिव्हेबल प्लेस, राइट? सिटी ॲज अ फंक्शनल सिस्टम, राइट? आज, डू यू सी these थिंग्स हिअर? आर आवर cities livable? आर आर सिस्टम्स फंक्शनल? नाहीये पूर्ण प्रमाणात, राइट? इट्स ओव्हरबर्डन, क्रीपिंग, डायलॅपिडेटेड स्ट्रक्चर आहे सगळं.
लुक ॲट द पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑफ पुणे. रमली इन्फ्रास्ट्रक्चर आहे सगळं. आणि काय लेव्हलचं प्लॅनिंग आहे किंवा काय लेव्हलचं इन्व्हेस्टमेंट आहे तुम्ही स्वतः बघा. म्हणजे सिंहगडचा फ्लायओव्हर बांधला, तर त्याला 66 जणांनी फोडणार आहे. का? तर तिथून पिलर आणायचे मेट्रो. मग आधी पिलर बांधून तुम्ही ठेवू शकत होते ना. म्हणजे बांधायचं आणि परत तोडायचं. युनिव्हर्सिटीमध्ये तेच केलं, युनिव्हर्सिटी चौकामध्ये. पूर्ण बांधायचं, मग पुन्हा तोडायचं. आता पुन्हा बांधणं म्हणजे बिकॉज आय लिव्ह इन दॅट एरिया. जसं सिंहगड रोडचा फ्लायओव्हर तयार झाला, द फर्स्ट क्वेशन दॅट केम टू माय माइंड वाज हा ट्रंक रूट आहे मेजर. सिंहगड रोड इज अ व्हेरी बिझी कॉरिडॉर. याला आज ना उद्या मेट्रो लागणार आहे. मग आता हे फ्लायओव्हर बांधल्यावर मेट्रो कशा बांधतील? हा प्रश्न मला सहज पडला. मला माहीतच नव्हतं बाकी काय त्यांचे प्लॅन. की आता मेट्रो तर कधी ना कधी बांधावं लागेल. मग परत तोडतील म्हटलं हे. एक्झॅक्टली तेच न्यूज आहे. की आता 66 ठिकाणी तो फोडणार आहे. आणि आता उलट त्याच्यानंतर पब्लिक अवेअरनेस आणि एबिलिटी टू फुल बघा. आता व्हॉट दे आर टेलिंग, नो वी हॅड प्लॅन्ड इट लाइक धिस ओन्ली. आम्ही बांधणार आणि 66 ठिकाणी आम्ही फोडणार हा आमचा प्लॅन होता. तो आता कशावर हसावं हे कळत नाही, की प्लॅन बनवणार की आता जे खोटं बोलतायत त्याच्यावर हसावं. राइट? हाच प्लॅन आम्ही बनवला, की 66 ठिकाणी आम्ही हे फोडणार होतो. तो याचा अर्थ प्लॅनिंग काही झालेलं नव्हतं. त्यांनी फ्लायओव्हर घाईघाईत बांधला. त्याच्यानंतर मेट्रोचा प्लॅन सँक्शन झाला आणि त्याच्यानंतर आता त्यांना माहिती आहे, की कुठे फोडायचं. ते फोडावं लागणार किंवा ती चर्चा असेल त्यांची मेट्रोचं कन्सिडरेशन. बट व्हॉट इस थिस लॉजिक दॅट नाऊ यू आर गोइंग टू ब्रेक इट? यू कुल्ड हाव कन्स्ट्रक्टेड द पिलर्स इन व्हाईल कन्स्ट्रक्टिंग द फ्लायओव्हर अल्सो ना. करायचं कामच नसतं पडलं ना. येस ओर नो? धिस रिक्वायर्स एक्सपर्टीज. आय विल गिव्ह यू अ व्हेरी सिंपल एक्झाम्पल. आर्ग्युमेंट कसं असलं पाहिजे. जे लोकं म्हणतात ना, स्टोरीसारखा एसे तुम्ही सुरू करा. आय विल गिव्ह यू वन सिंपल एक्झाम्पल. वन ऑफ वन ऑफ माय मेंटर्स ही टीचेस इन सम फॉरेन युनिव्हर्सिटी. राइट? स्वीडन वगैरेला ते शिकवतात. तर ते ही गोज देअर फॉर 3 मंथ्स ओन्ली, 3 टू 4 मंथ्स आणि इकडे आल्यावर मग ही चिल्स, राइट? इकडे ही अर्न्स अँड चिल्स हिअर. नाऊ व्हेन ही वॉज देअर, ही टोल्ड मी दॅट स्टोरी. ही वॉज इन स्वीडन. त्यांच्या अपार्टमेंटच्या खालचा जो रोड होता, ते कन्स्ट्रक्शन सुरू. काही पाईपलाईन किंवा काही असेल, तर त्यांनी तो रोड पूर्ण दोन्हीकडनं बंद केलेला. तर त्याच्यामुळे यांना पण इन्कन्व्हिनियन्स व्हायचं, की खूप गोल फिरून त्यांना यावं लागायचं. एक दिवस त्यांना बाल्कनीमधनं दिसलं, रोड बऱ्यापैकी काम झालेलं आहे. तर थोडं साइडचं जे फुटपाथ वगैरे असेल ना, तसा तेवढा पोर्शन राहिला होता. बट स्टिल द बॅरिकेड्स वर देअर. दे वर नॉट अलाउइंग पीपल टू कम. राइट? सो त्या काळचा वॉक करत असताना त्यांनी सहज त्या कन्स्ट्रक्शन वर्कर्सला ऑलरेडी कंप्लीटेड द रोड पार्ट. व्हाय डोंट यू ओपन इट फॉर ट्रॅफिक? त्या व्यक्तीने आश्चर्यचकित होऊन यांच्याकडे बघितलं. सच डॅम क्वेशन. दॅट वॉज द एक्सप्रेशन ऑन द माय फेस. यू टेल मी व्हॉट कुड बी द रिझन? इनॉग्रेशन आहे. स्वीडनमध्ये. आपल्यासारखे नाही. सेफ्टी व्हाय? हां. सेफ्टी नाही पण म्हणजे त्या कामामुळं सेफ्टी हे होईल असं. ओके. अजून? नाही. अजून? व्हेरी इंटरेस्टिंग राइट? सो he asked, "No, really tell me why don't you open that road?" He said, "As representatives of state, we cannot treat one class of citizens. We cannot privilege one class of citizens over others. If we open the traffic for cars, we need to open it for pedestrians. Unless the pedestrian track is completed, we are not going to open the cars track." ह्या गोष्टी आपण निरर्थक आपल्या इथे. त्या गोष्टी त्या कन्स्ट्रक्शनच्या कॉन्ट्रॅक्टर पर्यंत जेव्हा उतरतात ना, म्हणून ते देश राइट? That we cannot privilege one class of citizens over others. प्लस सेफ्टीचा अँगल आहे. मला वाटलं यू आर गोइंग टू हिट द करेक्ट पॉइंट. बट सेफ्टी नुसतं कन्स्ट्रक्शनचा नाहीये. आय विल टेल यू व्हॉट. इफ द पेडेस्ट्रियन पाथ इज क्लोज्ड, वेअर विल पीपल वॉक? They will step on the road. Once you step on the road, you as state have brought a car and a pedestrian in the same zone.
देयर इज बाउंड टू बी ऍक्सिडेंट. बरोबर. तर इथे ह्या लेव्हलला तो विचार होतच नाही. आपल्या इथे फुटपाथच नाहीये. राइट? आणि लूक ॲट द प्रॉब्लेम. आपल्या इथे रस्त्यावर सगळे ट्रॅफिक मिक्स आहे. भांडणं होतात. तुम्ही जेव्हा तुम्ही बघितलं असेल रोड रेज आणि हे आणि स्टेट ब्लेम्स पीपल फॉर दॅट. त्याच्यावर ॲक्शन होते. मग पोलिसचा पंचनामा किंवा मग ना हू इज पेयिंग द प्राइस? यू ब्लेम द अदर पर्सन. राइट? जेव्हा ॲक्सिडेंट होतो, गाडीला धक्का लागतो, तुम्ही एकमेकांना ब्लेम करता. इज नॉट देअर. ती माझी आणि तुझी चूक नाहीये. इट इज द मिस्टेक ऑफ द एंटिटी which has brought us together on the road. You are not supposed to be in the road. ह्या लेव्हलला जेव्हा तुमचं आर्ग्युमेंट जातं ना, तेव्हा कळतं की सिटी आणि अर्बन प्लॅनिंग काय असतं. राइट? सो माय पॉइंट इज व्हेन यू पुट आर्ग्युमेंट्स इन एन एसे, थिंक अबाउट इट. आर्ग्युमेंट्स म्हणजे काय? तुम्ही इव्होल्यूशन बद्दल लिहिणार. तुम्ही लिहिणार सिटी ॲज अ लिव्हिंग स्पेस. देन यू आर गोइंग टू ब्रिंग एन आर्ग्युमेंट अबाउट थिंक अबाउट इट. इफ यू आर सेइंग डेव्हलप्ड कंट्री, यू टेल मी कोणती सिटी असेल, व्हिलेज असेल, काही असेल. डेव्हलपमेंट म्हणजे काय? यू हॅव टू डिफाइन फर्स्ट. And if it is a city, you tell me three prominent things ki, which a city should be providing. Tell me. Specific. Yes? Drinking water. अजून? Electricity. अजून? Sanitation. Yes. अजून? Basic infra. तुम्ही स्वतः विचार करा. He is right. You cannot consider yourself a developed country till you provide clean drinking water. कुठलाही नळ सुरू केला. I should be able to drink water. Clearly, directly. आज ती स्थिती आहे का? आज आपण मुंबईला जा किंवा पुण्याला कुठेही जा, विदाऊट फिल्टर, वॉटर फिल्टर, यू हेजिटेट टू ड्रिंक वॉटर डायरेक्टली. येस ऑर नो? मग आज पर्स्पेक्टिव्ह बघा. इज अ टॅक्स, एन एक्स्ट्रा टॅक्स ऑन सिटिझन्स. मी टॅक्स भरतो. कशाचा? वॉटर टॅक्स भरतो ना मी आणि सरकारला तसाही टॅक्स भरतो. कशासाठी? याच गोष्टींसाठी भरतो ना आपण टॅक्स. पण आय एम ऑलरेडी अगेन इन्व्हेस्टिंग इंटू एअर और वॉटर प्युरिफायर नाऊ. आता एअर प्युरिफायर इज अनदर टॅक्स. वॉटर प्युरिफायर so that I can be sure about the quality of water. Why the hell did I pay tax to you? It's an extra tax to me. You cannot become a developed country like this. मला clean drinking water, station, breathable air, राइट? या बेसिक गोष्टी आहेत. प्लस यू हॅव टू डिबेट ऑन सर्टन पॅरामीटर्स की सिटीचं आतापर्यंत जे प्लॅनिंग होतं की रेसिडेन्शियल एरिया आणि बिझनेस एरिया, कमर्शियल एरिया वेगळा. जेव्हा तुम्ही सिटीला असे एरियाज करता, यू आर मूव्हिंग पीपल आणि ते डिफाइन्ड अर्बन एरिया बेस्ड ऑन द कॅपॅबिलिटी टू मूव्ह पीपल फास्टर. येस ऑर नो? You can question the whole argument. The argument can be a livable city, a thriving city is a mixed space. You have to minimize travel of people. That's a real achievement. If you can do this, that you can provide zones in cities where people don't have to go to another place. Yes or no? My point is, it is all about arguments. मग तिथे तुम्ही हे जे आपण फायनान्शियल डिसेंट्रलायझेशन, पॉलिटिकल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप बद्दल आलं. भरपूर गोष्टी येते. लेयर आफ्टर लेयर तुम्हाला ते जावं लागतं. हिअर इफ यू जस्ट आर गोइंग टू लिस्ट मी द प्रॉब्लेम्स ऑफ सिटीज, त्यामध्ये काही गोष्टी कव्हर होतील तुमच्या म्हणजे पॉलिटिकल, इकॉनॉमिक, सोशल, मग एअर पोल्युशन, मग डिझास्टर मॅनेजमेंट आहे ना, हे असे मुद्दे. कळलं का? सो ह्या पॅटर्नमध्ये न जाता तुम्ही जर एक-एक मुद्दा आयडेंटिफाय करत, एक्सप्लेन करत, या मुद्द्याहून त्या मुद्द्यावर, त्या मुद्द्याहून त्या मुद्द्यावर, असं जर तो इव्हॉल्व होत गेला, एसे एक-एक आपण म्हणतो ना लीफ ओपन होत गेलं, राइट? देन इट विल बिकम अन इंटरेस्टिंग आर्ग्युमेंट एंड एसे. देन यू विल गेट मार्क्स. क्लिअर? अंडरस्टूड? ओके. So, selection of topic. We have spoken about this, right? Uh, how to write an intro, right? Very interesting. How to write an intro.
टेक इट फ्रॉम मी, इंट्रो हॅज टू बी इम्पॅक्टफुल. तुमचा एसे किती भारी असेल, इंट्रो बोर असला ना, इट इज नॉट गोइंग टू इम्प्रेस द एक्झामिनर. कारण ते पहिल्या पॅराग्राफमध्येच त्याला तो पहिलं इम्प्रेशन असतं, की वेदर ही नीड्स टू रीड द एसे ऑर नॉट. युअर इंट्रो हॅज टू बी इम्पॅक्टफुल. सो हाऊ टू मेक इट इम्पॅक्टफुल? हां, कोट स्टोरी, सॉरी फॉर दिस, बट कोट स्टोरी वापरून बोर इंट्रो पण लिहिता येतो. बरोबर. माय पॉइंट इज इट हॅज टू बी पॅथेटिक. राइट? दॅट इज व्हॉट ही यू-पी-एस-सीनी म्हटलं, की वी आर गोइंग टू बी वी आर द वॉचडॉग ऑफ द मेरिट सिस्टम. शेवटी चेक करणारे ह्युमन बीइंग्स आहेत. राइट? यू हॅव टू एक्सप्लॉइट देअर ह्युमननेस. यू हॅव टू एक्सप्लॉइट देअर ह्युमननेस. हिट ॲट द हार्ट. सुरुवात तुमची अशी पाहिजे, विच शुड स्क्रीम दॅट यू आर अन एम्पॅथेटिक पर्सन. समजलं? दॅट विल हुक द एक्झामिनर. राइट? पहिल्या ह्याच्यात जर त्यांना काही असं ह्युमननेस तुमची अपील झाली, दॅट विल रेज देअर इंटरेस्ट अँड एन्थुसियाझम. कळलं? हे कसं होईल? विथ द एक्झाम्पल दॅट यू चूज ऑर द लाईन दॅट यू पिक अप, राइट, टू डिस्कस. आणि तिथे काहीतरी तुमचं जेन्युइन ऑब्झर्वेशन दिसलं पाहिजे. Give me an example. So, for example, okay, we will discuss an topic later for intro conclusion, right? But let me go through the points first. So, being compassionate or empathetic, हे डिस्प्ले करणं हे खूप महत्वाचं. पहिले यू कॅन स्टार्ट विथ स्टोरी आहे, स्टोरी, anecdote, phrases, proverb, right? Or it can be a statistic, right? It can be a statistic, some very interesting statistic you can simply flash की तिथनं सुरू होऊन जातं. डायरेक्ट कंटेक्स्टला हिट करायचं. राइट? किंवा सो फॉर एक्झाम्पल इफ इट इज लाइक वुमेन एम्पॉवरमेंट अँड इफ यू स्टार्ट विथ द स्टॅटिस्टिक डायरेक्टली दॅट आज भारतामध्ये तुम्ही जर बघितलं की मेजर बिझनेस हाऊसेसमध्ये, एंटरप्रेनर्समध्ये मेजर पॉवरफुल पोझिशन्सवर ओनली दिस मेनी पर्सेंट आर विमेन. दॅट क्लिअरली हायलाइट्स, राइट? सो दॅट कॅन सेट द कंटेक्स्ट ऑफ द टॉपिक, राइट? Or it can be a current event also. Some very specific aspect of a current event that you can pick up. Clear? आता समजा मीनिंग किंवा पर्पज किंवा एक्सलन्स किंवा सक्सेस याबद्दल एसे असेल, राइट? मीनिंग और पर्पज याच्यावर काही एसे असेल. हाऊ विल यू मीनिंग ऑफ लाईफ? सो विक्टर फ्रँकलची स्टोरी आहे. राइट? विक्टर फ्रँकल, द सायकॅट्रिस्ट हू वॉज इन ऑशविट्स, राइट? The meaning of life. That is the book, right? That you can start something like that. Or, for example, if it is about women empowerment, you can start with the story of Solar Mamas. ऐकलंय? नाही. Solar Mamas, right? I think there is some, what is the name? Bankar Roy. Very interesting name. So I remember Bankar Roy नावाचा IIT graduate, if I'm not wrong, and he left his very high paying job and went to Rajasthan and set up that solar village. He teaches middle-aged or higher aged old women to assemble the solar lights and solar devices. आणि आता त्याचं काम एवढं वाढलंय की he had picked up such women from Africa and they are traveling to their native places, like they are called solar mamas, and they are setting up solar technology there, right? So this is just one example, but they are bringing change. Yes or no? आणि women empowerment is leading to cleaner environment, right? So इथे तो सोसायटल इम्पॅक्ट इज व्हेरी हाय. सो असं काहीतरी एक एक्झाम्पल जे हिट करतं, असं तुम्हाला काहीतरी एक्झाम्पल उचलता आलं पाहिजे. प्लस इंट्रो असा असला पाहिजे की इट शुड स्टोक द क्युरिओसिटी ऑफ द एक्झामिनर, राइट? त्याला असं वाटलं पाहिजे की पुढे असे वाचायचं, राइट? इंटरेस्टिंग. आणि इट मीन्स आणि इंट्रो शक्यतो, मला माहिती आहे हे बोलणं सोपं आहे, पण इंट्रो शक्यतो अशा गोष्टी नाही लिहायच्या इंट्रोमध्ये, की विच कुड बी रिटन इन अदर पार्ट्स ऑफ द एसे.
द बॉडी ऑफ द एसे. राइट? हे इंट्रोला आणि कन्क्लुजनला दोघांना लागू पडतं, की ज्या गोष्टी तुम्ही एसेच्या बॉडीमध्ये लिहायला पाहिजे, त्या जर तुम्ही इंट्रो आणि कन्क्लुजनमध्ये लिहिल्या, तर यू हॅव वेस्टेड दॅट अपॉर्च्युनिटी. राइट? वेस्टेड दॅट अपॉर्च्युनिटी. लास्टली इंट्रो आणि कन्क्लुजन प्रॅक्टिस करायचं असेल किंवा लिहायचं असेल चांगलं, देअर इज नो अदर वे. यू हॅव टू रीड, यू हॅव टू प्रॅक्टिस. रीड अ लॉट स्पेसिफिकली. मला माहिती आहे एस्पिरंट्सचं एक पॅटर्न असं असतं, की तुम्ही एसेसाठी काहीतरी वाचता, मॉडेल एसेस वगैरे वाचता किंवा ते टॉपिक्स वाचता अँड देन यू गो टू टेस्ट, यू गिव्ह टेस्ट अँड देन त्याच्या फीडबॅकवरनं यू डिसाईड अँड देन लर्न अगेन. असं नाही आहे एसेचं. You take topics, you practice only for intro. You practice only structure making. You practice only writing conclusion. एकच टॉपिक घ्या. जसं मी म्हटलं, यू डोंट नीड 100 टॉपिक्स. टेक वन टॉपिक, राइट अगेन, अगेन, अगेन टिल यू गेट दॅट आयडिया की नाही यार, हे इंट्रो सही आहे. तर ते डेव्हलप केली स्किल की मग जमतं. मग दुसरा टॉपिक घ्यायचा, दुसरा टॉपिक घ्यायचा. राइट? सो वर्क स्पेसिफिकली म्हणजे एसे रायटिंग प्रिपरेशन इज नॉट रायटिंग एसे. ब्रेक इट डाउन. राइट अ गुड इंट्रो. लर्न टू स्ट्रक्चर वेल. मग काही टॉपिकचं नुसतं स्ट्रक्चरच बनवताय तुम्ही, असे लिहितच नाही. जस्ट मेकिंग गुड स्ट्रक्चर. शेवटी ती पण तर प्रॅक्टिस करावं लागेल ना. अर्ध्या तासात जर ते स्ट्रक्चर सुचलं पाहिजे, यू हॅव टू प्रॅक्टिस फॉर दॅट ऑल्सो. राइट? सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी करता आल्या पाहिजे. बरोबर? नेक्स्ट, हाऊ टू राइट द बॉडी ऑफ एसे. सी द बॉडी ऑफ एसे of few points, right? Don't write bullet points. Essay is not supposed to be GS answer. It is paragraphs only. Are headings necessary? Absolutely not. Absolutely not. आयडियली एसेस मध्ये हेडिंग्स नसतात. असले तरी ते रेअर असं मी म्हणेन. हेडिंग इट इज नॉट अ जीएस आन्सर. इट्स व्हेरी ऑर्गॅनिक. हॅज टू बी अ फ्लो, पॅराग्राफ्स अँड एन ऑर्गॅनिक सिक्वेन्स. राइट? नंबर ऑफ पॅराग्राफ्स कॅन बी रिटन. म्हणजे पूर्ण एसेचा जर विचार केला तर किती पॅराग्राफ असले पाहिजे? इट इज अ रॉंग क्वेश्चन. एका पॅराग्राफमध्ये किती लाईन असल्या पाहिजे? इट इज अ गुड क्वेश्चन. बिकॉज व्हॉट आय हॅव सीन व्हेन आय इव्हॅल्युएटेड एसेस, पूर्ण पेज एक पॅराग्राफ संपतच नाही. राइट? आणि त्यात मल्टिपल थीम्स सुरू असतात एकाच पॅराग्राफमध्ये. आयडियली आय टेल यू व्हॉट, इट इज व्हॉट आय एम नॉट रॉंग. Babasaheb Ambedkar had said when the constitution was being framed and the issue of states, linguistic states was there. Right? We follow one state, one language rule, not one language, one state. So, one paragraph, one issue. It doesn't mean one issue, one paragraph. कळतं का काय बोललो मी? डिड यू अंडरस्टँड? नसेल कळलं आता विचारा. दिस इज द टाईम. नसेल कळलं तर आता विचारा मला. कळलं का मॅडम? म्हणजे अर्थ काय? मलाच विचारलं. हां. No, 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 no. That's the see the point is you can have multiple paragraphs on one issue. बट एका पॅराग्राफमध्ये एकच इश्यू चालवच पाहिजे. त्यात फरक आहे 2 गोष्टींमध्ये. काय होतं पीपल टेंड टू मिस्टेक अँड दे स्टार्ट अ पॅराग्राफ म्हणजे मग पॉलिटिक्सबद्दल लिहितो ना, मग पॉलिटिकल रिझन्स मग तो पूर्ण पॅराग्राफ जर जास्त मुद्दे असतील तुमच्याकडे तर इट विल रन इंटू होल पेज. राइट? सो दॅट इज नॉट व्हॉट इज रिक्वायर्ड. राइट? Each paragraph should have only 4 to 5 statements. Every paragraph, keep it small, to the point. So every paragraph has got 4 to 5 statements max. हे 50 ते 50 शब्द, 50 ते 60 शब्द, not more than that. Right? So half a page आपण म्हणू. Max paragraph is half a page only. Here, so असे मल्टिपल पॅराग्राफ्स तुमचे असू शकतात. त्याला काही लिमिट नाहीये. 1000 शब्द लिहायचे तुम्ही लिहा. किती पॅराग्राफ बनवायचे. Second important point is there should be no abruptness between two paragraphs.
तर पहिला मुद्दा काहीतरी सुरू होता. सडनली दुसऱ्या पॅराग्राफमध्ये काहीतरी वेगळंच सुरू आहे आणि देअर इज नो कनेक्शन की इथनं इथं कसं आलं. हॅज टू बी ऑर्गॅनिक. वन शुड लीड टू अनदर. म्हणजे असं कुठेच तो काल मी बोललो, की कुठेच ते स्पीड ब्रेकर नसलं पाहिजे. राइट? नेक्स्ट पॅराग्राफ्स शुड बी लाइक ते जे आपण म्हणतो ना, की कारण खूप वेळा कॅन्डिडेट्स मला विचारतात, की हाऊ टू लिंक द पॅराग्राफ्स. प्रॉब्लेम हा होतो, अब्रप्टनेस येतं. इट इज हाऊ यू नरेट. दॅट इज व्हाय रीडिंग लिटरेचर हेल्प्स. यू रीड लिटरेचर और गुड बुक्स, राइट? एखादं चांगलं पुस्तक जर तुम्ही वाचलं, तुम्हाला माहिती आहे, यू कांट कीप इट डाउन, राइट? त्यात मल्टिपल चॅप्टर्स असतात, तरी कनेक्टिव्हिटी असते. ते आपण पॅराग्राफची बोलतोय. जेव्हा तुम्ही असं पुस्तक वाचता, तर तेव्हा यू जस्ट डू नॉट पिक अप द कंटेंट, यू पिक अप द रायटिंग स्किल अल्सो. इव्हन योजनाचे आर्टिकल्स फॉर दॅट मॅटर. इव्हन न्यूजपेपर आर्टिकल्स फॉर दॅट मॅटर. ओपेड पेजेसवर आर्टिकल्स जे असतात मोठे, तुम्ही ते वाचून बघा ना. हाऊ दे आर लिंक्ड. डोंट रीड ओन्ली द कंटेंट. रीड जस्ट फोकस ऑन द रायटिंग स्किल अल्सो ऑफ द ऑथर. दे आर नाइसली लिंक्ड. कुठेच तुम्हाला तो अब्रप्टनेस जाणवत नाही. दॅट स्किल यू हॅव टू पिक अप. क्लिअर? नेक्स्ट एसे लिहित असताना त्याचं जे सिक्वेन्सिंग असलं पाहिजे, ते टॉपिकनुसार राहील. राइट? त्याला काही जनरल फॉर्म्युला किंवा जनरल फ्रेमवर्क आपण नाही देऊ शकत जनरली. व्हॉट यू कॅन हायलाइट इज डायमेन्शन ऑफ स्पेस एंड टाईम. वन थिंग कॅन बी ॲडेड. जसं आपण बोललो, की सिटी आहे, अर्बन आणि आपण विचार करतो, की 2047 पर्यंत डेव्हलप बनायचं. मग गो बॅक टू 1947 पर्यंत जा ना, किंवा त्याच्या आधी जा. सो देअर इज अ डायमेन्शन ऑफ टाईम अँड डायमेन्शन ऑफ स्पेस अल्सो, व्हिच यू कॅन ॲड. सिटीजबद्दल तर मग सगळ्या सिटीजचे प्रॉब्लेम सारखे नाहीये किंवा कंटेक्स्ट सारखा नसतो. दुसरं तुम्ही जेव्हा कोणताही एसे लिहिता, तो जरी स्पेसिफिक असेल इंडियाच्या बाबतीत, गिव्ह ग्लोबल एक्झाम्पल्स ऑल्सो. राइट? सो लोकल टू ग्लोबल या स्केलवर तुम्हाला खेळता आलं पाहिजे. क्लिअर? नेक्स्ट हे जे बाकी डायमेन्शन आहे ते तुम्हाला माहिती आहे. पॉलिटिकल, सोशल जे तुमचा सॉरी जी-एसचा सिलेबस आहे. ते सगळे डायमेन्शन्स तर आहेच तुम्हाला माहीत आहे. राइट? पण त्यात मी असं म्हणेल, की शेवटी कुठेतरी एक हायलाइट हा असला पाहिजे, जे इथिकल बेस आहे. अल्टिमेटली थिंक अबाउट व्हाय ऑल धिस? आस्क धिस क्वेशन. हे सगळं काय चाललंय? हा एसेचा पेपर वगैरे. दे वांट टू नो यू ॲज अ पर्सन. येस ओर नो? सो गेटिंग दॅट लार्जर पर्स्पेक्टिव्ह इज ऑल्वेज हेल्पफुल. यू हॅव टू प्रोजेक्ट युअर ह्युमन, युअर इथिक, जेन्युइन फ्रेमवर्क. कुठेतरी तिथे हायलाइट तुमच्या रायटिंगमध्ये झालं पाहिजे प्रत्येक ठिकाणी. इट शुड अपील टू द एक्झामिनर. व्हॉट काइंड ऑफ पर्सन यू आर. राइट? तर हे जर आपल्याला पर्सनलाइज्ड लिहिता आलं, आर्ग्युमेंट्सवर, लँग्वेजवर याला प्रॅक्टिस लागते. बट इफ यू आर एबल टू डू दॅट, सिलेक्शन बिकम्स ऑर हायर मार्क्स बिकम्स ईझी. आणि there is a dilemma again. Many people are confused in this, right? Horizontal versus vertical, depth, scope, right? It's a debate. So you have to have the scope, horizontal, multiple dimensions, fine. But unless you show the vertical depth, layers of arguments, marks तिथे differentiate होतात. Mark horizontal वर marks ने differentiate होतात. Most people who go to the mains are able to write. आता तुम्ही सिटीजचे प्रॉब्लेम सांगितले. मला सांग किती लोकांना प्रॉब्लेम माहीत नाही असं होईल? असं होत नाही. मोस्ट पीपल आर अवेअर ऑफ द प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन सिटीज. एवढं तुमचं जी-एसचं वाचन झालेलं असतं. पण ते जे लेयर्स आहेत, त्या लेयर्स नाही जमत सगळ्यांना. इथे सगळं डिफरन्शिएट होऊन जातं, की कोणाला मार्क्स मिळतात आणि कोणाला मिळत नाही. सो दॅट शुड बी द अप्रोच. नेक्स्ट नाऊ सिक्वेन्स कसं करायचं? हाऊ डू यू सिक्वेन्स? एक जनरल फ्रेमवर्क मी म्हटलं, की काही फ्रेमवर्क नसतं. बट लेट अस ट्राय टू बिल्ड अ फ्रेमवर्क. यू कॅन अँड धिस इज ऑफ द बॉडी ऑफ द एसे, राइट? मी इंट्रोबद्दल नाही बोलत आहे. इट इज डन. राइट? इंट्रो यू हॅव रिटन. वी आर नाऊ टॉकिंग अबाउट द बॉडी ऑफ द एसे. द फर्स्ट थिंग दॅट कॅन हायलाइट इज क्लॅरिफाइंग द कॉन्सेप्ट. जसं आता आपण बोललो, की डेव्हलप on urban areas or cities for developed India. So what do you mean by development? What do you mean by a city or an urban area?
right? You have to clarify. So before you start writing anything, it makes sense to clarify the basic concepts, right? So definitions. Second, it is the statistics or the current position that will highlight why this topic is necessary, why what you are writing is necessary. विमेन एम्पॉवरमेंट बद्दल बोलतात, तर मग आजची कंडिशन काय, त्याच्यासाठी स्टॅट्स आणि ते ऑथेंटिक असले पाहिजे. रॅन्डम नंबर्स देऊन किंवा नुसतं स्टॅट्स फेकायचे, नंबर्स फेकायचे एक्झामिनरवर, डोंट डू दॅट. प्रत्येक इश्यूसाठी देर इज अ रेप्युटेड एजन्सी किंवा क्रेडिबल म्हणेल, रेप्युटेड नाही, क्रेडिबल एजन्सी. दॅट क्रेडिबल एजन्सीज डेटाबेस यू शुड बी एक्सप्लॉइटिंग. म्हणजे तुम्हाला हे प्रिपरेशन करतानाच कळलं पाहिजे, राईट? की समजा तुम्ही क्राईम्स बद्दल बोलताय, व्हॉट वुड यू कोट इन युअर रायटिंग? एनसीआरबी, राईट? मग तुम्ही समजा क्लायमेट चेंज किंवा सी लेवल राईज बद्दल बोलताय, यू नीड आयपीसीसी रिपोर्ट. येस ऑर नो? आयपीसीसी रिपोर्ट. हे असं कुठेतरी तुमचं क्रेडिबल सोर्स तुमच्या एसेमध्ये आला पाहिजे त्या सेकंड पॅराग्राफमध्ये, यू आर हायलाइटिंग द स्टेट ऑफ अफेअर्स. तुम्ही पाण्याबद्दल बोलताय, ग्राउंड वॉटर बद्दल बोलताय, तर मग सेंट्रल ग्राउंड वॉटर कमिशन, राईट? अजून एखाद काहीतरी आहे वाटतं की जे ग्राउंड वॉटर बद्दल डील करतं. सेंट्रल वॉटर कमिशन इज द CWC, राईट? CWCचं. सो असे ऑथेंटिक डेटाबेसेस तुम्ही कलेक्ट केले पाहिजे आधी, राईट? नेक्स्ट, then statement, clear statement of the problem. You define what you're going to write, right? So for example, त्या स्टेट दिल्यानंतर अर्बन एरियाच्या त्या टॉपिकवर जर बोलायचं असेल, so you have to restate the topic again. थोडं मायनर तुमच्या भाषेमध्ये, की इफ यू आर टॉकिंग अबाउट डेव्हलप्ड एरिया, वी आर टॉकिंग अबाउट लिवेबल सिटीज, फॉर एक्झाम्पल. सो लिवेबल सिटी कुठेतरी आपण ते टॉपिक रिडिफाईन केल्यासारखं झालं, की एक्झॅक्टली व्हॉट द टॉपिक मीन्स तुमच्या शब्दांमध्ये. यू डिफाईन्ड व्हॉट युअर रायटिंग, व्हॉट इज युअर फोकस. सो दॅट टेल्स द एक्झामिनर यू नो एक्झॅक्टली व्हॉट युअर रायटिंग. यू आर टेलिंग द एक्झामिनर की दिस इज व्हॉट आय एम गोइंग टू राईट अँड एक्सपेक्ट दिस इन माय एसे. दॅट शोज कॉन्फिडन्स, राईट? सो असं तुम्हाला ते स्टेट करता आलं पाहिजे. पुढे मग नेक्स्ट लॉजिकल स्टेप इज कॉजेस ऑर इव्होल्युशन. टेम्पोरल तुम्ही बघा, इव्होल्युशन किंवा कॉजेस, की ही स्थिती का निर्माण झाली, राईट? व्हाय हॅव आवर सिटीज फॉलन इन टू द स्टेट ऑफ डिस्पेअर. मग तुम्ही सुरू करू शकता की नाही आधी काय होतं, मग असं झालं, मग त्यात या या गोष्टी झाल्या. हे तुमचे आर्ग्युमेंट्स की मे हॅव लेड टू दिस, राईट? असं इंटरप्रिटेशन. नेक्स्ट, जे काही तुम्ही कॉजेस मांडलेत त्याचे मॅनिफेस्टेशन, जे प्रॉब्लेम दिसतात ते नाही फक्त. कुठेतरी तुमचं इथिकल, सी, थिंक अबाउट इट. द अर्बन एरियाज ऑफ इंडिया टुडे, डू वी ट्रीट ऑल सिटीजन्स ऑर ऑल क्लासेस ऑफ सिटीजन्स इक्वली? जसं एअर पोल्युशन बद्दल आपण बोललो, राईट? सो व्हॉट सिटी किंवा गेटेड कम्युनिटीज बद्दल कोणीतरी बोललं, तर व्हॉट सिटी मीन्स फॉर अ पर्सन हू लिव्स इन अ नाईस हाय राईज इन अ नाईसली गार्डेड gated community in a city, and who lives in a slum, their daily experiences and daily life and the interpretation of the word city is totally different. Their realities and their worlds are different, right? मग हे आपण नाही करू शकलो. हे कुठेतरी तुम्हाला तिथे मांडणं आवश्यक आहे की दिस इज व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट, राईट? जेव्हा तुम्ही हे मॅनिफेस्टेशन्स तुमच्या भाषेत मांडता, नुसते प्रॉब्लेम नका स्टेट करू. पण जशी डेव्हलपमेंट केली आहे, त्या डेव्हलपमेंटचा परिणाम हा आहे की realities are experienced very differently by different sets of people, right? Next, ट्रान्झिशनल पॅरा, म्हणजे कुठेतरी जेव्हा तुम्ही हे कॉजेस आणि त्याचे मॅनिफेस्टेशन आणि सगळं लिहित असताना 50% टू 60% ऑफ एसे तुमचा होतो, तेव्हा यू कॅन लिफ्ट द डिस्कोर्स टू हायर लेवल. म्हणजे तिथे तुम्ही त्या टॉपिकच्या पलीकडे जाऊन अजून ब्रॉड विचार करू शकता, राईट? सो फॉर एक्झाम्पल, अगेन, नॉट टू बी रिटन इन एक्झामिनेशन, व्हॉट यू, आय एम जस्ट गिव्हिंग अन एक्झाम्पल, की जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही सिटीज बद्दल बोलताय, तर यू हॅव टू राईट अबाउट द सिटीज अँड रिलेव्हंट पॉइंट स्टील 60-70% ऑफ द एसे. बट कुठेतरी नंतर मुद्दा काय येईल, इज इट पॉसिबल इन द प्रेझेंट administrative framework that we have? Solving these problems may require us to take a very comprehensive approach and overall our entire administrative structure. मग तुम्ही काय केलं?
You are not talking about the city now. You are talking about something more higher, but you are still talking about the city. So you are talking about something higher in the context of city only. So तुम्ही तो लेव्हल ऑफ डिस्कोर्सच नेक्स्ट लेव्हलला आलेला. की मी विचारत होते, की सिटीमध्ये काय करायचं? मी सांगतोय, की संविधानमध्ये काय करायचं? किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चरमध्ये काय करायचं? सो दॅट द सिटी कॅन बी व्हॉट वी वॉन्ट. जस्ट गिव्हिंग यू एन एक्झाम्पल, राइट? सो दिस इज हाऊ यू शिफ्ट द होल थिंग. यू डिफाईन आणि तोपर्यंत हे बघा, हे सुरुवातीला पण करता येतं. बरोबर? बट इट कॅन बॅकफायर. तुम्ही जर सुरुवातीलाच टॉपिकच रिडिफाईन करून टाकला, तर त्याचं इंटरप्रिटेशन कसं होईल? टॉपिक समजला नाही, राइट? कैन इजीली लीड टू दैट इंप्रेशन कि इसको टॉपिक ही समझ में नहीं आए. तू मैं क्या बोल रहा है, तू क्या बोल रहा है, राइट? असं होऊ शकतं ना ते. राइट? मग त्याच्यात आपलीच विकेट जायची, राइट? किंवा मग जास्त हुशार झाला. सिटीबद्दल विचारलं, ही इज टॉकिंग अबाउट कॉन्स्टिट्यूशन, राइट? सो पॉइंट इज that is why 50 to 70% of the essay you write what is asked and convince the examiner you know exactly what you're talking. And then after taking the examiner in confidence, फिर उसको लेके जाओ, राइट? ऑन दैट पर्टिकुलर ट्रैक कि सर देखो ये ज़रूरी है. He will come with you. Only point is he should be convinced कि you are taking on the right path, right? Next. मग आतापर्यंत always learn from bureaucrats. Really, this is something that you really learn from. They never criticize each other. They never criticize each other. More or less. Yes or no? कभी ऐकलं का तुम्ही? की एक ऑफिसर त्याच्या प्रेडिसेसरला सांगतो की नाही इसने तो कुछ काम नहीं किया था, है ना? खड्डे तो इसने बनाए थे, मैंने तो रस्ता डाला है. असं कधीच होत नाही. राइट? मग मैं हां, ठीक आहे. Getting the point. You understood? The point is they never criticize each other and they give due credit always, right? So follow that approach. You write, you always first highlight what is done till date. सगळंच मांडायची गरज नाही. सगळं गव्हर्नमेंटच्या घेऊन काढायचं वगैरे असं काहीच नाही. फक्त असं दिसलं पाहिजे की यू आर गिव्हिंग क्रेडिट वेअर इट इज ड्यू. यू आर हायलाइटिंग दॅट यू हॅव टेकन इनफ, राइट? बट नॉट जसं नेहमी डिप्लोमॅटिकली बोललं जातं. मग आता पुण्याचे कमिशनर पण म्हणतात, की ते रेकॉर्ड खड्डे बुजवले. दॅट इज व्हॉट हिज टुडेज न्यूजपेपर ही सेज दॅट आजपर्यंत इतके खड्डे एका महिन्यात कधीच बुजवले नाही. प्रश्न हा आहे, की ते बुजले कसे? पण ते प्रॉब्लेम हा आहे ना, कोणी विचारत नाही ना त्यांना, राइट? कॉलर टाईट करून तुम्ही सांगता, की इतके खड्डे कधीच बुजवले नाही एका महिन्यात. बोलले कशाला? राइट? प्रश्न आहे ना, इतके खड्डे, राइट? सो द पॉइंट इज क्रेडिट इज ऑलवेज गिव्हन, राइट? सो द पॉइंट इज गिव्ह क्रेडिट लाइक दिस, की काय ग्लोबल टू लोकल त्याबद्दल काय केलं? जसं आपण क्लायमेट चेंज बद्दल बोलतो. तर मग याच्यात काय असतं? सी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, आपला नॅशनल प्लॅन ऑन क्लायमेट, राइट? आपण प्लॅन्स खूप खास बनवतो. म्हणजे आय आय रिअली बिलीव्ह वी आर फ्रंट रनर्स इन पायनियर आहे आपण. नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी आणणारी पहिली कंट्री होती. आपण पहिले आहोत पॉप्युलेशनमध्ये. सो तिथे आपल्याला कळतं, की आपण पॉलिसी खूप तर पॉलिसी बनवतो आपण, राइट? पॉलिसी बनवतो. सो पॉइंट इज यू गिव्ह क्रेडिट व्हेअर इट इज ड्यू. नॅशनल टू लोकल काही एक्झाम्पल्स असतील ते द्या. आणि त्याचा एक फायदा हा पण होतो. अदरवाईज इफ यू डायरेक्टली जंप ऑन टू द सोल्युशन, ते असं होतं ना, मग की मी भारी, मी लिहिणार. मी सांगणार तुम्हाला हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह. यू गिव्ह क्रेडिट फर्स्ट की देयर आर लॉट ऑफ थिंग्स दॅट हॅव बीन डन. व्हॉट कुड बी डन बेटर? यू राइट दॅट. क्लिअर? नेक्स्ट. मग इथे केस स्टडीज आहेत, की ज्या काही सोल्युशन्स तुम्ही बॅकिंग जर केस स्टडीजचा सॉलिड एव्हिडन्स जर असेल, नुसतं केस स्टडी हा शब्द तुम्ही इतका अब्यूज केलाय बेसिकली, राइट? यूपीएससी प्रिपरेशनमध्ये. केस स्टडी लिहायची. केस स्टडी नाही प्रत्येक ठिकाणी. यू हॅव टू राइट रिसर्च ऑल्सो, राइट? तुम्ही वाचा ते पुस्तक एक्सेलरेटिंग इंडियाज डेव्हलपमेंट. ही हॅज गिव्हन लॉट ऑफ स्टडीज दॅट हॅव बीन कंडक्टेड आणि मार्व्हलस, मार्व्हलस म्हणजे खूप छान काही उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये. सगळेच घेण्यासारखे नाही आहे असं नाहीये. पण काही आपण त्याला काय म्हणतो काउंटर इंट्युटिव्ह कन्क्लुजन्स येतात, राइट? अदरवाईज यू थिंक अबाउट इट. गव्हर्नमेंटमध्ये एक थिंकिंग नेहमी असतं, की
सॅलरी वाढवली की काम होईल. ना यू इन्क्रीज द सॅलरी, यू कॅन मोटिव्हेट पीपल टू वर्क. He has shown through research, RCTs conduct केले. He has shown that in government, if you increase salaries, it has no effect on performance. It has no effect, zero effect on performance. So increasing salaries is not a way to get jobs done. Right? So असा हार्ड एव्हिडन्स जर तुमच्याकडे असेल तर यू कॅन गिव्ह व्हेरी रिअलिस्टिक सोल्युशन्स. तर तेवढं ते स्टडीड आणि तुम्ही तुमच्या डोक्यावर घेऊ नका ना, त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची. राईट? ही इज अ नोन इकॉनॉमिस्ट अँड अ रिसर्चर. कॅन कोट हिम. राईट? फक्त खूप कोट नका करू, नाही तर एकच पुस्तक वाचलं असं लक्षात येईल. नेक्स्ट त्यानंतर सोल्युशन्स, चॅलेंजेस हे सगळे तुम्हाला लिहायचे आहे, की हाऊ आता समजा तुम्ही म्हणताय, की नाही सिटीज शुड बी ऑटोनॉमस. मी जर असं म्हटलं ऑटोनॉमस, याचं चॅलेंज काय? हे करण्यामध्ये काय प्रॉब्लेम येईल? ना दॅट शोज यू आर थिंकिंग लाइक अ एडमिनिस्ट्रेटर. राइट? त्यानंतर ॲड्रेस द चॅलेंजेस इन्क्लुडिंग इथिक्स. मग इथे कुठेतरी तुम्हाला इथिक्सचं पण जोड आली पाहिजे, की व्हाय यू आर सेइंग दिस शुड बी. राइट? मग तिथे जर तुमचं इथिक्स तुम्ही दाखवलं, की नाही ॲज अ इन सिटी एव्हरी पर्सन इज एन्टायटल्ड इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ द पेइंग कॅपॅसिटी टू ॲक्सेस क्लीन ड्रिंकिंग वॉटर, टू ट्रॅव्हल सेफली, टू ब्रीथ क्लीन एअर. येस ऑर नो? दॅट इज इम्पोर्टंट, राइट? आणि याच्यात तुम्हाला जितके फ्रेमवर्क्स वापरता येणार. आता मला माहीत नाही, पण तुम्ही जर थोडं डिटेल इकॉनॉमिक्स म्हणजे इकॉनॉमिक्स किती लोकांना आवडत नाही. इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र हा विषय हे नाही जी-एसमध्ये आपल्याला. किती लोकांना इकॉनॉमिक्समध्ये खूप इंटरेस्ट नाहीये. किंवा असं वाटतं, की हे टँजेन्शियल आहे सगळं. काय म्हणजे काय तर चाललंय वेगळंच इकॉनॉमिक्स. कोणीच हातवारे नाही करणार. पण मला सांगा इकॉनॉमिक्स खूप आवडतं असे किती लोक? आता तरी द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग रिस्पॉन्स इस हाय. किती लोकांना इकॉनॉमिक्स आवडतं? मनापासून बिलकुल. टू एन्जॉय इकॉनॉमिक्स. प्रश्न विचारणार बरं. बघा, आता याला पण हात वर नाही करायचा. राइट? व्हॉट इस द मीनिंग? दिस इज द वर्स्ट थिंग इन लाईफ. ऑल्वेज टेक स्टँड. ऑल्वेज टेक स्टँड. राइट? की हे आता नाही करणार तुम्हाला, बट आय एम टेलिंग यू, ऑल्वेज टेक अ स्टँड. द वर्स्ट थिंग इन लाईफ इज नॉट टेकिंग अ स्टँड. यू मे बी राइट और रॉन्ग. नॉट टेकिंग अ स्टँड इज प्रॉब्लेम. सो सेकंड ऑप्शन. येस. You like economics, right? I'll tell you, you don't understand economics well. You will not properly understand half of the things that are happening in the world. You will not understand half of the things that are happening. इकॉनॉमिक्स आणि त्याचे फ्रेमवर्क्स हे कळतच नाही मग की काय चाललंय आणि का होतंय. टू टेक डीप इंटरेस्ट इन इकॉनॉमिक्स. डीप इंटरेस्ट इन इकॉनॉमिक्स. त्यातही मॅक्रो इकॉनॉमिक नाही, मायक्रो इकॉनॉमिक्स. मराठीत काय म्हणतात मला माहित नाही. मायक्रो इकॉनॉमिक्स. हिअर सो असं काही गोष्टी असतात, की जे आपल्याला कळलं पाहिजे. त्याच्यात जर डिटेलमध्ये गेलं, तर मग त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला कळतं. जसं फॉर एक्झाम्पल इन्सेंटिव्ह. त्याची एक कन्सेप्ट आहे इन्सेंटिव्ह. एव्हरीबडी हॅज गॉट डिफरंट इन्सेंटिव्हज, राइट? अँड पीपल रिस्पॉन्ड टू इन्सेंटिव्ह. मग ते इन्सेंटिव्ह कसं फ्रेम करायचं याच्यावर किती पुस्तकं आहेत. मग मग आलं सायकॉलॉजी तुमचं. इन्सेंटिव्हला हाऊ पीपल मार्जिनल युटिलिटी ऑफ द इन्सेंटिव्ह. मग मार्जिनल युटिलिटी इज अन इकॉनॉमिक कॉन्सेप्ट. सो मग युटिलिटी आणि इन्सेंटिव्ह याला मग शेवटी बिहेवियरल इकॉनॉमिक्स आलं. सायकॉलॉजी आणि इकॉनॉमिक्स. बिहेवियरल इकॉनॉमिक्स. मग रिचार्ड थालर आहे. डॅनियल कानेमन, अमोर ट्वर्स्की. त्यानंतर सगळं लेव्हल तुमचं वेगळ्या याला जातं मग डिस्कशन. पॉइंट इज यू नो दिस थिंग्स. तर ते सरफेसवर नाही खेळायचं. नेक्स्ट सो इथिकल जस्टिफिकेशन टू नो व्हॉट यू आर टॉकिंग अबाउट, राइट? मग शेवटी आलं कन्क्लुजन. राइट? कन्क्लुजन ऑफ एसे. कन्क्लुजन कसं लिहायचं? काय लिहितात कन्क्लुजन? जनरली यू रिस्टेट द टॉपिक. म्हणजे कुठेतरी एक सार, राइट? One thing that I would clearly tell you not to do is to introduce a new concept in conclusion. राइट? तिकडे सरप्राईज बिलकुल द्यायचं नाही. नाहीतर तुम्हाला सरप्राईज मिळणार. कन्क्लुजनमध्ये
जे तुम्ही बॉडीमध्ये किंवा पूर्ण एसेमध्ये लिहू शकत होते, ते जर तुम्ही कन्क्लुजनमध्ये लिहिलं, एक्झामिनर इज गोइंग टू पेनलाइज यू, राइट? सो कन्क्लुजन शुड नॉट ब्रिंग एनीथिंग न्यू टॉपिक or dimension. Other, what you are going to do is you are going to restate the topic, highlight that yes, this is how we have arrived at this point, right? It can be like a brief gist or summary. It should also clarify or state again with clarity the final stand that you've taken. ते तुमचं पण एक कन्क्लुजन असलं पाहिजे क्लिअर की दिस इज व्हॉट द होल एसे अँड माय लाईन ऑफ थॉट इज, राईट? प्लस मग इथे नवीन काय करता येतं? यू हॅव टू बी फ्युचरिस्टिक. कुठेतरी एक जे स्पेक्युलेटिव्ह पुढचं आहे, तर नवीन डायमेन्शन ॲड करता यू आर गोइंग टू बिकम मोर ब्रॉडन द हरायझन असं मी म्हणतो. मोर एथिक्स, मोर कंपॅशन, ब्रॉडन द हरायझन. आय विल गिव्ह एन एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, देअर इज अ टॉपिक. मध्येच खूप आधी विचारलेला टॉपिक आहे. पण तो सोपा आहे सांगायला कन्क्लुजनच्या कंटेक्स्टमध्ये. त्याचं उदाहरण देतो. टॅकलिंग टेररिझम इन इंडिया रिक्वायर्स बोथ ह्युमन अँड टेक्निकल. जेव्हा काळ होता की भारतात खूप बॉम्बस्फोट होत होते, तेव्हा यूपीएससीने हे विचारलं होतं. व्हॉट वॉज द टॉपिक? टॅकलिंग टेररिझम इन इंडिया रिक्वायर्स बोथ ह्युमन अँड टेक्निकल इंटेलिजन्स. आता तुम्ही विचार करा, हा टॉपिक आहे, तुम्ही सगळं एसे लिहिला. हाऊ डू यू कन्क्लूड? हाऊ डू यू मेक द कन्क्लुजन स्टँड आउट? टॅकलिंग टेररिझम इन इंडिया रिक्वायर्स बोथ ह्युमन अँड टेक्निकल इंटेलिजन्स. मला काय वाटतं? कसं कन्क्लुजन करू शकतात? काही पण विचार. सी, इथे काही मॅटर करत नाही. काहीही बोला. बोला. फॉर एक्झाम्पल, but don't you think if you are saying that we have to remove the conditions which breed terrorism, it is going to be something that you are going to write in your essay only. प्रश्नच नाही, राइट? हे एसे मध्येच कुठेतरी येणार आहे. यू टू रूट आउट टेररिझम. त्याचे पॉवर्टी आहे, एलिनेशन आहे, डिस्क्रिमिनेशन आहे. राइट? काही गोष्टी तुम्हाला तिथेच काढाव्या लागतील. ते तुम्ही आधीच लिहिणार आहे. व्हाय वुड यू वॉन्ट टू राइट दॅट इन एसे? हो, पण आता मला सांग, टॉपिक जर हा आहे, की टॅकलिंग टेररिझम इन इंडिया रिक्वायर्स ह्युमन अँड टेक्निकल इंटेलिजन्स. हाऊ डू यू राइट इन कन्क्लुजन अबाउट इकॉनॉमिक्स? नाही, हे याला कंटेक्स्ट द्यावं लागेल ना तुला. मग हे बॉडीमध्ये तुला लिहावं लागेल. पण असं तुम्ही इकॉनॉमिक्स बद्दल बोलणार, मग पुढं काय? राइट? समथिंग दॅट हॅज टू बी रिटन इन द बॉडी ऑफ दिस. येस. व्हॉट आय एम सेइंग इज इट शुड ब्रिंग क्लोजर. राइट? इट शुड, जे तुम्ही सगळं सांगत आलात, की टॅकलिंग टेररिझम यू आर गोइंग टू जस्टिफाय, राइट? टॅकलिंग टेररिझम रिक्वायर्स ह्युमन अँड टेक्निकल टेक्निकल इंटेलिजन्स. प्लस याच्यात तुम्ही सांगणार इकॉनॉमिक्सचा अँगल, ते सगळं तुम्ही लिहिलंय नंतर. अदर इकॉनॉमिक्सचा अँगल वुड बी इन द लास्ट 30%. मी जे म्हटलं ना, 70% नंतर यू रेज द बार. तिथे कुठेतरी तुम्ही हे हे करणार. मग एवढं सगळं लिहिल्यानंतर यू वॉन्ट टू क्लोज द टॉपिक. यू वॉन्ट टू क्लोज द टॉपिक सॉफ्टली. You want to close the topic at a point where the examiner would be, that level of excitement की पटकन मार्क चांगले देऊन टाकून पुढचा पेपर. So what do you write in? बोला काहीतरी ट्राय. ओके, बरोबर. म्हणजे ते पण इट इज लाइक रिस्टेटमेंट ऑफ द टॉपिक. बरोबर, ठीक आहे, की बोथ आर रिक्वायर्ड, राइट? इट इज नॉट धिस ऑर दॅट. राइट? बोथ इन कॉम्बिनेशन विल वर्क. हां. दिस इज चीटिंग. यू शुड टेल. राइट? राइट. यू हैव टू टेल स्पेसिफिकली व्हाट विल यू राइट. गिव एन एक्झाम्पल. दॅट इज व्हाट वी आर टॉकिंग अबाउट. उदाहरण द्या चांगलं. क्या लिख सकते हैं कंक्लूजन में? कुछ तो सूझना चाहिए ना? हाँ?
नाही, नाही, हे उलटं झालंय. अच्छा, अच्छा. Okay, okay, okay. So you have got technology also, and you have got humans also. Yes, yes. Okay. So human, no, basically. Hmm. No, no, this is really good point. One, फॉर एक्झाम्पल आय टेल यू व्हॉट युनेस्कोचं चार्टरमध्ये कुठेतरी त्यांनी लिहिलं आहे ते पीस बद्दल आहे ना देव रिटर्न इट इज इन द माइंड्स ऑफ मॅन दॅट द सीड्स ऑफ वॉर आर सोन अँड इट इज इन द माइंड्स ऑफ मॅन दॅट द सीड्स ऑफ पीस कॅन बी गिव्हन असं काहीतरी स्टेटमेंट आहे युनेस्कोच्या वेबसाईटवर यू कॅन कोट एंड द एसे लाईक दिस बरोबर आहे इट वुड बी व्हेरी गुड दॅट अल्टिमेटली इट इज द माइंड राईट टेररिझम इज हिअर ओनली सो दिस इज वन वे इफ यू रिअली वॉन्ट टू रेज द बार आणि राईट कंटेक्स्ट काय प्रश्न काय तुम्हाला दिलेला टॅकलिंग टेररिझम या व्हेरी स्पेसिफिक वर्डिंग सी एसचा एक एक शब्द मॅटर करतो टॉपिकचा काहीच निग्लेक्ट करायचा नाही टॅकलिंग टेररिझम इन इंडिया रिक्वायर्स बोथ ह्युमन अँड टेक्निक बरोबर आता मला सांगा सगळं करून घेतलं तरी सर्वात मोठा प्रॉब्लेम काय होतो टेररिझम टॅकल करताना भारतामध्ये कमॉन इन टर्म्स ऑफ इन टर्म्स ऑफ इट इज नॉट दॅट इझी इट इज नॉट दॅट डिफिकल्ट कमॉन हे आधी हे झालं ही सुरुवात होती एसची तो इन इंडिया इज रिलीजन एस्पेशली इन अ मल्टी रिलिजियस मल्टी डायव्हर्स मल्टी एथनिक जर असं आपण म्हणू पॉप्युलेशन तर या पॉप्युलेशनमध्ये टॅकलिंग टेररिझम तुम्ही म्हणा रिलिजन्स सगळं करा शेवटी प्रॉब्लेम काय येणार आहे रिलिजियस हार्मोनी राईट सो this is not like this is the best or this is the only answer. No, but I'm just giving you an example that if you conclude by saying that we have seen that both are required and they cannot be divorced, right? आणि त्यात अजून एक हा डायमेन्शन पण ऍड केला की नाही अल्टिमेटली इट इज द माइंड ओनली अँड यू हॅव टू वर्क ऑन ते सगळं म्हटल्यानंतर मग शेवटी लास्ट फायनली कॅन बी सेट दॅट वाईल टॅकलिंग terrorism in a religious plural society like India is necessary to ensure that any step taken for eliminating terrorism does not result into alienation and uh, does not result into breaking the religious fabric of the nation. जे प्लुरल फॅब्रिक आहे ते फॅब्रिक नाही तुटलं पाहिजे मोस्ट इम्पॉर्टंट point that is required for tackling terrorism in India. No matter what you use, human or technical intelligence, you have to ensure fabric of peace, fabric of multiculturalism, plurality. That fabric remains intact. आता मला सांगा तुम्ही व्हॅल्यू ऍड केली की नाही आणि तुम्ही इरिलेव्हंट बोलत नाही यू हॅव रेज द बार अँड यू हॅव शोन युअर ह्युमन कन्सर्न विच इज व्हेरी कंटेक्च्युअल येस ऑर नो यू हॅव हायलाइटेड समथिंग विच इज व्हेरी कंटेक्च्युअल आता आता बघा आता युएस मध्ये आता एक अटॅक झाला द पर्सन वॉज फ्रॉम सोमालिया इफ आय एम नॉट रॉंग सोमालिया की कुठला आफ्रिकाचा होता आफ्रिकन नॅशनल व्हॉट डिड डोनाल्ड डोनाल्ड ट्रम्प से त्यांनी काय शब्द वापरला read go back these are garbage these people are garbage that is word he has used he has said that Somali people in Africa are garbage they should be thrown out no see if your response to terrorism is going to alienate one portion of society terrorism is not going to go away ते तिकडे आहेत ना they will become bombs yes or no it's like that so tackling terrorism in a multi-religious multicultural society has to be very very sensitive in a way that it doesn't alienate the population बरोबर असं आपल्याला सांगावं लागेल दॅट शोज युअर एबिलिटी थिंक बियॉन्ड द गिवन बट रिलेव्हंट अँड ह्युमन ऑल्सो रिअली रियालिटी
that can lift the discourse to a next level, right? Any doubts? Right? Today, yes. No, we have not mentioned anything. Right? No, so नाही हे बघ कसं आहे ना, you should not mention the word religion, community, काहीच नाही. Me just take it as a challenge. I'm framing it, right? That finally can be concluded that tackling terrorism in India or tackling terrorism in a multi-religious, plural society like India should not disturb the secular fabric of the nation. काहीच बोललो नाही मी, राईट? याला आक्षेप घेण्यासारखं काही, इट इज अ रियालिटी, राईट? Should not disturb the religious fabric. No, can you deny this? And can you say I'm pointing fingers at anyone? No, right? इट वर्क्स. सो माय पॉइंट इज यू हॅव टू फ्रेम इट प्रॉपरली. सगळं फ्रेमिंगवर येतं. आणि शेवटी तुमचं इंटेन्शन काय ते कुठेतरी तुमच्या एक्झामिनरला पूर्ण एसेमध्ये तुमची पर्सनॅलिटी कळलेली असते. त्यामुळे तेवढा ट्रस्ट त्याला असतो की हा काय बोलतोय म्हणून, राईट? अदरवाईज तुम्ही त्याच्यातच लिहिलं असेल की पर्टिक्युलर रिलिजन किंवा रिलिजियस आयडिओलॉजी, मग त्याला कळतंय हा काय बोलतोय. देन इट विल बी प्रॉब्लेमॅटिक. नेक्स्ट. सो दिस इज द कन्क्लुजन. Constructives पाहिजे. Conclusion should never be on a negative note or highlighting a problem. Conclusion should be solution oriented, right? Next. आणि इथे तुम्ही यू कॅन एंड विथ अ कोट, यू कॅन एंड विथ स्टोरी, ऑर यू कॅन एंड इट जस्ट लाईक दॅट. जसं आपण आता बोललो, इट लाईक दॅट ऑल्सो. क्लिअर? येस. येस, यू कॅन डू दॅट. बट दॅट हॅज टू बी डन विथ अ ग्रेट स्किल. ग्रेट स्किल, राईट? सो आय टेल यू, हा जो टेररिझमचा एसे होता ना, या एसेला खूप चांगले मार्क मिळाले होते त्या वर्षी. त्यांनी पण लिहिला होता. ते मला माहिती आहे कसा लिहिला होता, काय लिहिलेलं होतं. सो दिस पर्सन हॅड स्टार्टेड विथ अ कोट. द कोट वॉज विच अपिअर्ड इन, कुठेतरी वाचलं होतं आणि ते कोट होतं की हिस्ट्री, वी विल राईट हिस्ट्री स्टँडिंग ऑन द बोन्स ऑफ काहीतरी, म्हणजे खूपच डिस्ट्रक्टिव्ह कोट होता तो. 4 ओळी होत्या. त्या लिहिल्यानंतर त्याच्या खाली द किंगडम विल कम आफ्टर ड्रॉइंग द सिव्हिलायझेशन, असं काहीतरी कोट होता तो, राइट? पण तो कोट वाचण्यात कुठे आला होता? दॅट कोट वॉज द कोट ऑफ लादेन्स मेंटर. लादेनचा जो मेंटर होता ना, त्याचा कोट होता तो. सो धिस पर्सन हॅड स्टार्टेड द एसे लाइक तो कोट आणि त्याच्यानंतर these are the words of this who is the mentor of this, राइट? स्ट्रेट फॉरवर्ड ओपनिंग होती बिलकुल. त्या खाली लिहिलं होतं, in 21st century terrorism has become a major issue not only in our country but across the globe and humanity. तिसरं स्टेटमेंट होतं, in 21st or India has today become confluence of all sorts of violence. चिदंबरमचं स्टेटमेंट होतं, राइट? 21st today India has become the confluence of all sorts of violence. So violence and terrorism are destroying our fabric, social fabric. तर तो पूर्ण इंट्रोडक्शन होतं. Now think about it. You started with something which highlighted a particular mindset. You highlighted India and the challenge of violence terrorism. And now you are ending it by saying that in India, the response should take care not to, there is a connection, right? आणि त्याच्या पुढे जाऊन म्हणजे तुम्ही गांधीचं पण कुठं ना काहीतरी an eye for an eye, right? You can quote something like that. So it's, you started with a quote of Aden's mentor and you are ending with a quote of Gandhi on the same issue. How you tackle things. Subtle connection can also be established. That is why I say the whole structure matters. मार्क्स मिळतात मग, राईट? मग ते खूपच ओव्हर्टली तुम्ही ती स्टोरी कंटिन्यू केल्या पाहिजे असं काही नाही. द थीम कॅन कंटिन्यू फ्रॉम वेअर यू स्टार्ट अँड वेअर यू एंड. क्लिअर? So now there are certain points. Now basic structure is done. There are certain points that I'm going to highlight about essay writing
which will help you prepare well. See, essay ultimately is what? Essay ultimately is reflection of your skills, your personality. तर तुम्ही जर हे इंट्रोस्पेक्शन केलं नाही तुमच्या बायसेसचं, अभ्यासाचं, तर एसेमध्ये मला नीट लिहिता येणार नाही. जसं मी काल पण बोललो, की यू शुड बिलीव्ह इन सर्टन थिंग्स, राइट? सो हे जे इथिकल डिलेमाज आहे, याबद्दल खरंच हे नुसतं अभ्यासाचा विषय नाहीये, की तुम्हाला इथिक्सच्या सिलेबसमध्ये डायलेमा दिलेले आहे. इट इज रियालिटी. व्हॉट डू यू चूज, राइट? व्हॉट डू यू चूज? जसं मी म्हटलं, की सिटी हॅज टू ट्रीट एव्हरीवन इक्वली. बट फॉर दॅट I would need autonomy for the city. But that also means that I cannot divert the money from here to somewhere else. But do you believe in this, or are you too scared to take this stand? That will define the whole approach. कुठेतरी तुम्हाला ते क्लॅरिटी येणं आवश्यक आहे. आज जर तुम्ही भारताचा, फॉर एक्झाम्पल भारताचा विचार केला, विकसित भारत 2047, अगेन दिस इज ऑफ द रेकॉर्ड. आय एम नॉट रायटिंग एन एसे और समथिंग लाइक दिस, बट आय एम सेइंग की जस्ट गिव्हिंग एन एक्झाम्पल. आय बिलीव्ह you cannot reach there unless we evolve a system where we have smaller states, smaller administrative governing units. With the size of Uttar Pradesh, Rajasthan, Maharashtra, Karnataka, we are totally ungovernable. My opinion. We are ungovernable like this. Right? पण तुम्ही जर डायरेक्ट एसेमध्ये असं लिहिलं तर यू विल बी लेबल्ड एज सेशनिस्ट or something like that. Right? Or someone who talks against the central government. No, you have to convince the examiner. हे कसं मांडायचा हा वेगळा विषय. पण this is what years of study has convinced me. Right? Our states are bigger than European countries. It is the ratio of representatives and people. It is impossible for the representative to be the representative of all the people he represents or he says he represents. Right? Possible. Democracy, शेवटी तेच झालं ना. What has it resulted into? You choose a particular section, keep them happy, and you get into power with 25% voting. It has distorted the whole thing. You need to reduce units. Number of units will increase. Size of the unit and the population of unit has to go down. तेव्हा people can really threaten is not the right word. Seek accountability from the leader. Yes or no? तेव्हाच हे कामं होऊ शकतात. आपण डेव्हलप कंट्री होऊ शकत नाही. कारण मी माझ्या सोसायटीत वी टॉक अबाउट गेटेड कम्युनिटीज, बट गेटेड कम्युनिटी, सी अंडरस्टँड वन थिंग अगेन. दिस इज लाइक आर्ग्युमेंट दॅट आय एम मेकिंग, लेयर्स ऑफ आर्ग्युमेंट, राईट? दॅट आपण नावं ठेवतो की cities are becoming ones of gated communities only, and that is like, that is not a city, right? That is not right thing because it is unequal. But everything that happens, people vote with their feet. What is the meaning of the state? हे कुठे वापरलंय स्टेटमेंट? हे मी वाचतो तर सेपियन्स मध्ये, राईट? पीपल वोट विथ देअर फीट, ही सेज. हरारीचं स्टेटमेंट आहे, पीपल वोट विथ देअर फीट. अर्थ काय? व्हेरी इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट, राईट? पीपल वोट विथ देअर फीट म्हणजे काय? You just look at people's choices, not what they say and what they do. Just see their choices. You will understand what is reality. So, for example, from top to bottom, everybody in India is saying Atmanirbhar Bharat. Right? What vehicle does the Prime Minister use? What is Prime Minister's vehicle? Official car कोणती? Huh? This is the Prime Minister's official car. Maybach. Maybach है. Work. Right? Presidentची कार कोणती आहे? BMW. Right? Now give me an argument that why Prime Minister should use the German car. Why should Prime Minister have a German car? You tell me. This is not a political debate, right? I'm just showing you how critical thinking works, right? Why should Prime Minister use German car? You tell me. Safety. So the argument is, if you want safety, you should use a German car. Do you agree or disagree? नाही, नाही, नाही. तुम्हाला कळलं का? You say safety, I would frame the argument as, if you care about safety, you should use a German car. Agree or disagree?
अँड त्याचं कोरोलरी पण मी मांडू शकतो. कोरोलरी ही वॉन्ट द वॉन्ट टेक द लाईफ ऑफ एन इंडिव्हिज्युअल. शुड यूज अ जर्मन कार. इंडिव्हिज्युअल. येस. सो यू शुड हां, कार्स सी दॅट इज द आर्ग्युमेंट नाऊ. दॅट आता कळलं तो फॉर्मॅट. दॅट इफ यू वॉन्ट टू प्रोटेक्ट लाईफ, यू यूज सेफ कार. जर्मन कार्स आर सेफ. सो यू शुड यूज अ जर्मन कार. असं आहे. व्हेन डायग्राम काढू? नाही, this is critical thinking, right? This is how it works. Now my point is, see, I'm not diverting the issue. The only point is about it. Everybody says Atmanirbhar, बरोबर? You take the list of politicians, right from top to bottom. You take bureaucrats, right from top to bottom, right? Don't look at their official vehicle, personal vehicles. Official vehicle they're forced to use, right? Get personal vehicles. So only three or four things, right? What personal vehicle they choose, their personal life for their loved ones, right? वाईफला आणि मुलांना किंवा जर लेडी असेल त्याच्या हसबंडकडे किंवा मुलांकडे कोणत्या गाड्या आहे? वन. सेकंड, विच स्कूल्स डू दे स्टडी? विच कंट्रीज दे आर सेटल्ड इन टू? ओनली थ्री थिंग. जस्ट डू दिस, द होल बलून ऑफ आत्मनिर्भरता विल ब्लो अवे, राईट? मला ते कळेल. सगळ्यांची मुलं बाहेर आहेत, सगळ्या गाड्या नॉन इंडियन आहेत, मोर ऑर लेस, राईट? अँड विच कंट्रीज डू दे ट्रॅव्हल टू? ते फॉर लोकल म्हणतो आपण, लोकल टुरिझम प्रमोट करायचं. टेक ऑल देअर व्हॅकेशन्स. टेक अ लिस्ट. वेअर डू दे ट्रॅव्हल? Understand, right? So very powerful. Harari says people vote with their feet. बाकी सगळं नॉईज आहे. जस्ट लुक ॲट द चॉईसेस दॅट पीपल मेक, राईट? फॉर एक्झाम्पल आपण म्हणू की नॅशनलिझम हे ते सगळं बरोबर आहे. लोकं कुठे चालले? विच इज द मोस्ट प्रिफर्ड डेस्टिनेशन फॉर पीपल गिव्हन अ चॉईस अँड द इकॉनॉमिक स्टेटस दे हॅव? विच कंट्री डू दे लोकेट टू? टेल मी. US, बरोबर? So this is a vote for US means what? US politics, administrative setup, quality of life, infra, systems. It's a vote for that system, right? People trust their systems. की you will be treated equally, you will get equal, जे आपल्या संविधानात लिहिलेलं आहे ना, इक्वल इक्वालिटी ऑफ काय अपॉर्च्युनिटी, काहीतरी 3 शब्द आहेत ना, इक्वालिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी. हे तिथे मिळतं म्हणून तिथे चाललंय. बरोबर आहे की नाही? राइट? मग हे हे बोलून आणि रोज सकाळी ते प्लेज घेऊन नाही होत. जस्ट लुक ॲट द चॉईसेस ऑफ पीपल. गिव्हन अन अपॉर्च्युनिटी पीपल आर वोटिंग फॉर युअर सिस्टम. इट्स अ वोट फॉर युअर सिस्टम. जर भारताचा तुमच्याकडे पैसे असताना तुम्ही भारत सोडताय, तर इट्स अ वोट अगेन्स्ट अवर सिस्टम्स. येस ऑर नो? इट्स अ वोट अगेन्स्ट युअर सिस्टम. That if given a choice, people go out. You can't blame them, right? They collectively are voting against the system. बरोबर? आज IIT मधले 40% to 50% people go out or more rather. I must be quoting less. एम्स मधले, we say proudly, right? IITs and एम्स. एम्स मधले more than 50% of doctors are settled in US. मला माहित आहे. येतच नाही ते परत. इव्हन AFMC बॉन्ड तोडून जातात ते. 15-15, 25-25 लाखाचा बॉन्ड आहे, तोडून बाहेर जातात. AFMCचे कॅन्डिडेट. नॉट ऑल बट सबस्टॅन्शियल. Vote with their feet. Very powerful concept. Here, that is my point, की जेव्हा आपण एका लेव्हलच्या वर जाऊन गोष्टींना बघतो, तेव्हा आपल्याला या गोष्टी कळतात. राइट? सो जे उदाहरण मी तुम्हाला देत होतो, की राइट, स्टार्टेड विथ अ कुठे गेलं ते स्टार्टिंगला स्किल्स पर्सेंटेज. हां, सो दॅट वॉज द पॉइंट, राइट? की हा प्रश्न मी तुम्हाला जो विचारला होता सुरुवातीला. यू अंडरस्टूड दॅट व्हेन वी टॉक अबाउट थिंग्स लाइक दिस अँड फ्रेमवर्क्स आणि हे सगळं, तर त्याच्यानंतर मग ते अंडरस्टँडिंग येतं. सो
हे तुम्ही सुरुवातीला नाही लिहू शकत, पण कुठेतरी तुमच्या ॲट द बॅक ऑफ माइंड दिस देअर. क्लिअर? सो क्लॅरिटी ऑफ थॉट. देन पुढचा मुद्दा, यूज सिंपल लँग्वेज. कॉम्प्लेक्स नाही. एक स्टेटमेंट तुमचं 3 ओळी चालल्या आहेत आणि एकच सेंटन्स चाललंय विथआऊट फुल स्टॉप. शॉर्ट बेबी सेंटेन्सेस. छोटे-छोटे सेंटेन्सेस. इट विल बी ईझी फॉर द एक्झामिनर टू रीड. राइट? ईझी फॉर द एक्झामिनर टू रीड. सिंपल बट ग्रॅमॅटिकली करेक्ट इंग्लिश. ग्रामर चुकला नाही पाहिजे. कारण काय होतं ना, मग तो अर्थ ट्विस्ट होतो. व्हॉट यू वांट टू से दॅट इज मिसअंडरस्टूड देअर. स्मॉल इज ब्युटिफुल. स्मॉल स्टेटमेंट्स, स्मॉल पॅराग्राफ्स, सिंपल. राइट? हँडरायटिंग स्मॉल नाही करायचं. दिसत नाही मग. पुढे ब्रेव्हिटी, प्रिसिजन, व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरी कशी वाढवता येईल? रोज तुम्ही न्यूजपेपर वाचता, नोट्स वाचता, टेक्स्टबुक्स वाचता. सगळं वाचत असताना जे शब्द आपल्याला कळत नाही, आपण काय करतो? आपण Googleवर बघतो, बरोबर? Googleवर बघतो आणि तिथे जास्तीत जास्त आपण काय करतो? तिथे काहीतरी लिहितो आणि पुढे चालला जातो, बरोबर? डोंट डू दॅट. एक मोबाईल्सवर करा किंवा तुमच्या एक पुस्तक ठेवा. त्यामध्ये कलेक्ट द वर्ड्स. राइट प्रॉपर मीनिंग्स इन फ्रंट ऑफ देम. जे शाळेत आपल्याला फोर्सफुली करायला सांगायचे, वाक्यात उपयोग करा. ते शब्द वापरायचा प्रयत्न करा त्या भाषेमध्ये. मुद्दाम ठरवायचं. रोज सकाळी हे 2 शब्द आज मी वापरणार. राइट? चहा पिता तुम्ही, गो टू ब्रेक्स, स्मॉल ब्रेक्स बिटवीन टीज, यू स्टँड अँड टॉक टू ईच अदर. ते शब्द वापरायचे मुद्दाम. सवय लावायची. जोपर्यंत तुम्ही ते वापरणार नाही ना, तोपर्यंत तुमच्या व्होकॅब्युलरीमध्ये ते येणारच नाही. So try to use every day at least 1 or 2 new words. That way you can increase or enrich your vocabulary. Next, stick to medium of examination. काल कोण बोललो होतं? हां, राइट. स्टिक टू द मीडियम ऑफ एक्झामिनेशन. स्क्रिप्ट नाही बदलायची. सो आय कॅन से सर्वेपी सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. राइट? पण तिकडे देवनागरी लिहून नाही चालणार. आय एम रायटिंग इन इंग्लिश, SAR. प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का? एक्झामिनर जो चेक करणार आहे, त्याला कोणती स्क्रिप्ट येते हे तुम्हाला माहीत नाही. प्लस तो कुठल्या स्टेटमधनं आला हे माहीत नाही. इट इज ऑल्वेज बेटर. नाहीतर मग म्हणजे तसा जर विचार केला, आपण काय लिहिणार? आपण हिंदीमध्ये लिहिणार. सर्वेपी सुखिनः सन्तु किंवा मराठीमध्ये स्क्रिप्ट लिहिणार. त्यांनी जर ते गोल-गोल, गोल-गोल केलं त्यांनी, जलेबी, है ना? एखादा कर्नाटकाचा स्टुडंट असला, त्यांनी ठरवलं, नाही मी माझी स्क्रिप्ट वापरतो. त्यांनी गोल-गोल केलं, तर चेक करणारा बिहारचा आला. त्याला काय कळणार? यू कान्ट डू दॅट, राइट? सो त्यांचं आपल्याला चालणार नाही, त्यांची स्क्रिप्ट लिहिली तर, है ना? मग आपली कशाला लादायची त्याच्यावर? व्हेरी सिंपल. कीप इट न्यूट्रल. राइट इन इंग्लिश ओन्ली. फक्त इंग्लिश. त्याला इंग्लिश म्हणतात का? राइट? सो यू राइट स्क्रिप्ट इंग्लिश, वर्ड्स आर द प्रोनन्सिएशन इज मराठी किंवा हिंदी, जे काही तुम्हाला करायचं आहे. सो त्याने मग मार्क पण जाणार नाही. प्लस असं केल्यानंतर ते एक्सप्लेन करायचं विसरायचं नाही. डोंट अझ्युम दॅट द एक्झामिनर अंडरस्टँड्स. So the above words clearly highlight, or above words from say Bhagavad Gita clearly highlight this aspect. ते पूर्ण एक्सप्लेन करायचं खाली. क्लिअर? तर चालतं. नेक्स्ट. मी परत सांगतोय, डू नॉट डेव्हिएट फ्रॉम द गिव्हन टॉपिक ॲट एनी पॉइंट. बिलकुल नाही. नो डेव्हिएशन. आणि कुठेही तुम्हाला जर असं वाटत असेल, की थोडा काउंटर व्ह्यू आपल्याला द्यायचा आहे, तर तो सुरुवातीला चुकून पण द्यायचा. राइट? इट शुड बी टुवर्ड्स द एंड. नाही, नॉट इन कन्क्लुजन, बट अगेन, if you think that your preparation is just content, again, the same thing I'm highlighting again, that your preparation is the book closes actually. त्याच्यानंतर तुमचं जे थिंकिंग आहे, एनालिसिस आहे, आर्ग्युमेंट्स बिल्डअप करणं आहे, हे जे होमवर्क आहे, जे टोटली इंटँजिबल आहे, त्यावर तुमचं प्रिपरेशन मॅटर करतं. नेक्स्ट, एक गोष्ट लक्षात ठेवायची, एसे किती चांगला लिहिला तरी इंट्रो आणि कन्क्लुजन आर द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स. वाय? अगेन, इन सायकॉलॉजी देर आर कन्सेप्ट लाईक प्रायमसी आणि रिसेन्सी. तसं असताना एक्झामिनरनी पहिला पॅराग्राफ वाचला, तर तिथेच तुमचं इम्प्रेशन तयार झालं अँड देअर इन द बॅक ऑफ देअर माइंड यू आर कॅटेगराइज्ड व्हेरी गुड, एव्हरेज और नॉट टू बी रेड. कन्क्लुजन असं आहे, की कन्क्लुजन वाचल्यानंतर एक्झामिनर इज गोइंग टू गिव्ह यू मार्क. सो दॅट कन्क्लुजन हॅज टू बी गुड.
कारण तुम्ही एसे सगळं चांगलं लिहिलं, इंट्रो छान लिहिला होता, पण कन्क्लुजन एकदम बेकार केलं किंवा इन्कम्प्लीट सोडलं. तर तो निगेटिव्ह इफेक्ट तुमच्या मार्क्सवर दिसणार लिहिताना. कारण कुठेतरी इट इस लाइक व्हेरी रिसेंट इफेक्ट ऑन द माइंड ऑफ एक्झामिनर. सो इंट्रो आणि कन्क्लुजन. पण मग द थर्ड पॉइंट रिमेन्स दॅट यू हॅव टू ट्राय टू मॅच द बॉडी ऑर द आर्ग्युमेंट्स ऑफ द एसे विथ इंट्रो ऑर कन्क्लुजन. काय होतं, तुम्ही इंट्रो खूपच भारी केला. त्याच्यानंतर एकदमच थर्ड क्लास एसे लिहिला. जे आर्ग्युमेंट्स काय होईल? दिल तुटेल. You will get severe punishment for that. That you raised hope so high, then patak diya. Right? So the examiner will be disappointed. That feeling of disappointment will be reflected in the marks then. It is always better to keep intro, body, and conclusion in one good standard. नेक्स्ट जर्नलिस्टिक लँग्वेज. काय होतं ना, आपण न्यूजपेपर वाचतो तर आपण फक्त कंटेंट नाही वाचत, पण ती भाषा पण उचलत जातो, तो टोन उचलत जातो. तो खूप क्रिटिकल लँग्वेज किंवा सी हा प्रश्न येतो. खूप लोकं विचारतात, की गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज केलं तर चालतं का? है ना? कशाला गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज करायचं हे सांग. मला माहिती आहे का करायचं? करायलाच पाहिजे. पण मध्ये का करायचं? हा प्रश्न आहे. व्हाय डू यू नीड टू क्रिटिसाइज द गव्हर्नमेंट? यू कॅन क्रिटिसाइज a particular action or aspect. You can't paint the government with that brush. शेवटी आपण तिकडेच जायसाठी बसलो. राइट? तो कितीही असेल, तरी यू कांट ऑफिशियली अँड इट डझंट मेक सेन्स राइट? दॅट तुम्हाला जर आज स्वच्छ भारत अभियान इफ थिंक इट इज अ फेलियर, राइट? तो पॉम्प आणि शो झाला, पण शेवटी जैसे थे आहे सिच्युएशन. बऱ्यापैकी, बऱ्यापैकी. काही प्रमाणात इम्प्रूव्हमेंट आहे, त्यात डाउट नो डाउट. बट इट हॅज नॉट ब्रॉट अ ड्रास्टिक चेंज द वे वी वर एक्स्पेक्टिंग. की क्लेanलीनेस बिकम्स द एथो. तसं झालेलं नाहीये. आणि त्याला ते लिमिटेशन आधीपासून होतं बिकॉज इट स्टार्टेड देअर. ही ग्रासरूट्स आप. इट उलटी गंगा कैसी बहेगी, राइट? सो पॉइंट इज यू कॅनॉट राइट लाइक दिस दॅट स्वच्छ भारत अभियान वॉज अ फेलियर. इट्स टू रॅडिकल, टू ड्रास्टिक किंवा गव्हर्नमेंटने हे करायला नो. अदर यू कॅन से दॅट डिस्पाइट द एफर्ट्स पुट ड्युरिंग द स्वच्छ भारत अभियान, visible gaps do remain, right? A lot needs to be done, especially at the local or grassroots level. कळलं का? So constructive criticism. You criticize a particular aspect of governance and that too in a constructive tone where you are giving a solution to that. So your intention is not to criticize the government, your intention is to help it become better. Right? So that tone. Next. काही लोक हे पण विचारतात चार्ट्स, हेडिंग्स. ऑलरेडी टोल्ड यू. नॉट नेसेसरी. ठीक आहे? सो याच्या व्यतिरिक्त आता काही असेल बिकॉज याच्यानंतर आता टेस्ट होईल. टॉपिक्सच मी डिस्कस करणार होतो, बट थ्रू कन्क्लुजन वगैरे दाखवायला. बट टाईम कन्स्ट्रेंट अँड वी विल देअर इज अ टेस्ट ऑन संडे. त्याचं डिस्कशन घ्यायला मी परत येईल. तेव्हा तेच आपलं मग ते काही आपण शिकलो आहे, डेमोसारखं होईल. एनी क्वेशन्स? Whatever we discussed today or even yesterday? Any doubts, questions? No? Shall we wrap this up? Okay. Thank you.